नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण टॅक्स असिस्टंट मुख्य 2018 जो पेपर झाला होता, त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काय 30 प्रश्न आहेत, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ॲप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. तर बॅचची फी फक्त आपली ₹999 असेल. बॅचमध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्याचा असेल. सेम याचप्रमाणे आपण एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. या पण बॅचची फी आपली ₹999 असेल आणि याच्यामध्ये पण तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्याचा असेल. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू. तर बघा, लॉजिकल रिझनिंग वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? पुढे दिलेली विधाने विचारात घेऊन त्यांच्यावर आधारित सार्थ निष्कर्ष दिलेल्या पर्यायातून निवडा. आता निष्कर्ष निवडायचा म्हणजे याचा अर्थ काय बघा, निष्कर्ष हा दिलेल्या माहितीमधून काढायचा असतो. जसं आपण गृहीतक बघतो, गृहीतक हे दिलेल्या माहितीच्या पाठीमागे जाऊन विचार करावा लागतो. तर निष्कर्षाचं कसं असतं? निष्कर्ष हा दिलेल्या माहितीमधूनच काढायचा असतो. काय दिले बघा याच्यामध्ये? ओळखता न येणाऱ्या उडत्या तबकड्या. उडत्या तबकड्या म्हणजे थोडक्यात काय? एलियनचं जे थोडक्यात विमान असतं ना, त्याला आपण उडती तबकडी म्हणतो. उडत्या तबकड्या पाहिल्याचा दावा काही जण करतात. अन्य तारकामंडळात जीवनाचे अस्तित्व असल्याची शक्यता विचारात घेतली जाते. आता अवकाश प्रवास प्रस्थापित झालेला आहे. ठीक आहे. बरं, आता पुढे काय दिले बघा. आता ह्याच्यावरनं कुठला निष्कर्ष निघतो ते आपल्याला बघायचे. पहिले काय दिले बघा? अद्याप उडत्या तबकड्यांबाबतच्या माहितीचे दस्तऐवजीकरण झालेले नाही. बरोबर आहे. इथं त्यांनी तेच म्हटलेले बघा. ओळखता येणाऱ्या उडत्या तबकड्या पाहिल्याचा दावा करतात काही जण. ठीक आहे. आणि पुढे काय दिले बघा? अन्य तारकामंडळात जीवनाचे अस्तित्व असल्याची शक्यता आहे. ठीक आहे. आपल्याला फिक्स काय माहिती आहे का? नाही. त्याच्यामुळे उडत्या तबकड्या अद्याप उडत्या तबकड्यांबाबतच्या माहितीचे दस्तऐवजीकरण झालेले नाही. हे उत्तर असू शकतं आपलं. ठीक आहे. आपण खालचे 2, 3, 4 नंबर बघू. काय दिले बघा? बुद्धिमान परग्रहवासी पृथ्वीवर उडत्या तबकड्या पाठवतात. हे चूक आहे. अशी काही माहिती त्यांनी दिलेली नाही. अन्य अवकाशस्थ घटकांवर राहणाऱ्या काही प्रजातींनी प्रगत तंत्रज्ञान विकसित केलेले असून ते पृथ्वीवरील संत व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. अशी काही माहिती दिलेली आहे का त्यांनी ह्याच्यामध्ये? नाही. आणि 4 नंबरला काय दिले? पृथ्वीप्रमाणेच उडत्या तबकड्या या अवकाशस्थ वस्तू आहेत. पृथ्वीप्रमाणेच काय म्हटले बघा? उडत्या तबकड्या. उडत्या तबकड्याचा पाहिल्याचा दावा काही जण करतात. आपल्याला 100% माहिती नाही. त्यामुळे निष्कर्ष कुठला असणार याच्यामधला ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, खरे खोटे चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? ज्यांच्यापैकी एक अपराधी आहे अशा 4 संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी चालू आहे. जर फक्त एकच विधान सत्य असेल तर अपराधी निवडा. आता एकच विधान सत्य याचा अर्थ काय? एक विधान सत्य, बाकी 3 विधानं असत्य आली पाहिजे. सॉल्व्ह करताना काय करायचं बघा? आता एकीच जण आहेत, एकूण 4 जण आहेत. ठीक आहे. तर सुरुवातीला पहिली व्यक्ती खरं बोलते असं पकडायचं आपण. समजा आणीचं पहिलं, आता आणि खरं बोलते असं पकडलं आपण. तर ह्याच्यावरनं बनी, दादू आणि इनी या तिघांची वाक्य काय आली पाहिजे? चुकी आली पाहिजे. काय दिसते बघा तुम्हाला? आणि काय म्हणते बघा? ते दादूनी केले. कुणी केलं म्हणते? ती दादूनी केले म्हणते. आणि बनी काय म्हणते बघा? तर ती मी नव्हे. आता लक्षात घ्या, आणीचं वाक्य आपण काय बरोबर पकडलंय? की तो गुन्हा कोणी, अपराध कुणी केलाय? दादूनी केलाय. बनी काय म्हणते? मी केलेलं नाही. मग साहजिकच आहे, दादूनी केलेला हे जर बरोबर असेल तर बनी पण बरोबर बोलते. बनीचं पण वाक्य बरोबर येते. याचा अर्थ आपला आणि खरं बोलणार आहे का? नाही. मग आपण काय करायचं? आणीचा विषय सोडून द्या. आता बनी बसा सुरुवात करा. बनी खरं बोलते असं पकडा. बनी काय म्हणते बघा? ती मी नव्हे. म्हणजे मी ती केलेलं नाही. ठीक आहे. आणि हे वाक्य आपण बरोबर पकडले. आता ह्याच्यावरून बघा, इनी बनी म्हटले. आता इनी काय म्हणते बघा? तर बनी खरं बोलते. बघा, आणि बनी खरं बोलते का? तर बोलते. याचा अर्थ इनीचं पण वाक्य काय झालं? बरोबर झालं. आपल्याला काय पाहिजे बघा? एकच जण खरं बोलणारा पाहिजे, बाकी 3 जण खोटं बोलणारे पाहिजे. याचा अर्थ बनीला पण आपण बरोबर नाही पकडू शकत. आता काय करायचं? आपण दादूला बरोबर पकडायचं. दादू काय म्हणतोय बघा? आणि माझ्यावर आरोप करत खोटं बोलते. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय? आणि खोटं बोलते. बरं. आता आपण आणीला काय करू? चूक करू इकडं. आणीचं वाक्य चुकीचं आलं पहिलं. आणि काय म्हणते बघा? तर ते दादूनी केले आणि हे वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे बघा. आपण वाक्य बरोबर कोणाचं पकडलंय? दादूचं. बाबा दादू खरं बोलला किंवा आणि माझ्यावर खोटा आरोप करते. मग थोडक्यात आणि खोटं बोलते. आणीचं वाक्य आपण खोटं पकडलं आणि काय म्हणते? तर ते दादूनी केले आणि हे चुकीचं आहे. ठीक आहे. चला आता बनी काय म्हणते बघा? बनी म्हणते ती मी नव्हे. म्हणजे मी ती केलेलं नाही. बघा, बनी म्हणते ती मी, म्हणजे मी अपराधी नाही. आणि हे जर वाक्य चुकीचं असेल, की मी अपराधी नाही, याचा अर्थ अपराधी कोण आहे? बनी आहे. अपराधी कोण निघेल? बनी निघेल ह्या वाक्यावरनं. पण आपल्याला कंडिशन काय करा? एक जणाचं वाक्य बरोबर, बाकी तिघांची वाक्य चुकी झाली पाहिजे. आता बघा, इनीचं पण वाक्य चुकी झाले पाहिजे. इनी काय म्हणते बघा? तर बनी खरं बोलते. बघा, बनी खरं बोलणारे आहे का? नाही. मग इनी थोडक्यात काय? मग इनी पण खोटं बोलते असा त्याचा अर्थ झाला. याचा अर्थ काय बघा? दादू खरं बोलतोय आणि बनी आणि इनी ह्या खोटं बोलतात. पण प्रश्न कुठे विचारला त्यांनी आपल्याला?
तर अपराधी निवडा. खरं बोलणारा व्यक्ती कोणी ते विचारलं. अपराधी कोण असेल मग बघा, तर बनी काय म्हणते ती मी नव्हे, आणि हे जर चूक असेल तर अपराधी कोण आहे तर बनी आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय झाला पहिला झाला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा डाईस चॅप्टर वरती क्वेश्चन दिलाय. काय दिले बघा याच्यामध्ये, दोन घन तुमच्या समोर ए डावीकडे व बी उजवीकडे येईल अशा प्रकारे एकमेकांच्या शेजारी ठेवले आहेत. बघा दोन घन मांडा इकडे, हा इकडे ए मांडा, हा इकडे ए मांडला, इकडे हा बी मांडला आपण. ठीक आहे. चला आता काय दिले बघा. चला ए या घनाच्या विरुद्ध पृष्ठांची एक जोडी लाल आहे तर दुसरी विरुद्ध पृष्ठांची जोडी निळी आहे. विरुद्ध पृष्ठांची जोडी म्हणजेच काय, समजा आता वरची बाजू आपण पकडली तर वरच्या काय म्हणले बघा, एक जोडी कुठली लाल आहे, म्हणजे वर लाल असेल तर खाली पण लाल असेल. एक जोडी काय म्हणले निळी असेल तर इकडे पण निळे इकडे पण निळे येणार. एकमेकांच्या विरुद्ध बाजून काय असणार, सारखे असतात. बघा ए या घनाच्या विरुद्ध पृष्ठाची जोडी एक कुठले लाल दिलेले, म्हणजे लालच्या विरुद्धची बाजू कुठली आली, लाल आली. दुसरं काय दिले, दुसरी विरुद्ध पृष्ठांची जोडी निळी आहे, मग निळीच्या विरुद्ध निळी आली, निळीच्या विरुद्ध निळी आली. ठीक आहे. चला पुढे काय दिले बघा आता. हा, आणि उरलेल्यांपैकी एक पृष्ठ पिवळे तर दुसरे जांभळे आहे. म्हणजे बघा पिवळ्याच्या विरुद्ध काय आलं, जांभळा आलं. पिवळा आणि पिवळ्याच्या विरुद्ध झाले जांभळे. चला पुढे काय दिले बघा आता. चला बी या घनाची फक्त एकच विरुद्ध पृष्ठ जोडी निळी आहे. म्हणजे बी मध्ये काय बघा, निळीच्या विरुद्ध निळी आहे, निळीच्या विरुद्ध निळी आहे. चला पुढे काय दिले बघा, उरलेल्या जोड्यांपैकी एका जोडीतील विरुद्ध पृष्ठांपैकी एक तपकीर व एक हिरवी आहे. म्हणजे तपकिरीच्या विरुद्ध हिरवा आहे, तपकिरी त्याच्या विरुद्ध हिरवे. चला परत पुढे काय दिले, तर दुसऱ्या जोडीतील विरुद्ध पृष्ठांपैकी एक काळे तर दुसरे पांढरे. मग थोडक्यात काय, काळेच्या विरुद्ध पांढरे, काळेच्या विरुद्ध पांढरे. बरं आता काय दिले बघा. हा, जर ए चे लाल आणि बी चे निळे पृष्ठ टेबलला स्पर्श करत असेल, बघा ए चं कुठलं स्पर्श करते, खाली लाल, ए चे लाल आणि बी चे निळे पृष्ठ टेबलला स्पर्श कर, बघा इकडे टेबलला स्पर्श करते निळी. ठीक आहे. बघा आता लक्षात घ्या, लालच्या विरुद्ध काय बघा, लाल आहे. खाली जर लाल असेल तर वर काय असेल, इथं पण लाल असेल. ठीक आहे. बघा आता इथं जर निळा असेल तर निळ्याच्या विरुद्ध काय, निळे, खाली निळे तर वरती पण काय निघेल बघा, निळं निघेल. ठीक आहे. हे झालं कम्प्लीट. ठीक आहे. आता परत पुढे काय दिले बघा. हा, ए चे पिवळे, हा, आणि ए चे पिवळे व बी चे काळे अशी पृष्ठे तुमच्या समोर असतील. बघा ए चं कुठलं पिवळं पृष्ठ, ए चे पिवळे पृष्ठ आपल्या समोर आहे, आणि बी चे काळे पृष्ठ, बी चे कुठले आले, काळे पृष्ठ आले. आता लक्षात घ्या, पिवळ्याच्या विरुद्ध कुठले बघा, पिवळ्याच्या विरुद्ध जांभळा कलर आहे. म्हणजे पिवळा जर इथं असेल तर पाठीमाग कुठला कलर निघेल, हा पाठीमागेकडे निघेल जांभळा कलर. आणि इकडे जर बघा पुढे जर काळा कलर असेल तर पाठीमाग कुठला कलर निघेल, पांढरा निघेल. म्हणजे या साईडला कुठला कलर निघाला, पांढरा निघाला. ठीक आहे. बघा आता मग राहिले काय ह्याच्यामध्ये बघा. चला पिवळा आणि जांभळा तर झाला. ठीक आहे, पिवळा आणि जांभळा झाला. राहिला कुठला मग, निळा. म्हणजे बघा ह्या साईडला निळा असेल आणि याच्या या साईडला पण निळा असेल. ठीक आहे. बघा आणि इकडे काय निघेल बघा, चला काळा पांढरा झाला. राहिला कुठला, तपकिरी आणि हिरवा. ठीक आहे. बघा प्रश्नात काय दिले बघा आता. हा, तर काय दिले बघा. तर बी चे कोणत्या रंगाचे पृष्ठ ए च्या निळ्या पृष्ठासमोर येईल. बघा बी चे, हा, ए च्या निळ्या पृष्ठासमोर बी चे कुठल्या रंगाचं पृष्ठ समोर येईल विचारले आपल्याला. आता बघा इकडे निळा आला, ठीक आहे, येला, पण बी ला काय निघेल बघा, या साईडला एक तर तपकीर किंवा हिरवा, दोन्ही वेगवेगळे कलर. इथं मिळाले निळा का लिहून टाकला, कारण की निळ्याच्या विरुद्ध निळाच आहे, त्यामुळे कुठल्या जर बाजूला पकडलं तर निळ्याच्या विरुद्ध निळाच येणार आहे. इथं मात्र काय आहे, एक बाजू तपकिरी एक बाजू हिरवी आहे, पण तपकिरी या साईडला का हिरवा या साईडला ते फिक्स माहिती नाही आपल्याला. त्यामुळे या साईडला तपकिरी पण येऊ शकतो आणि हिरवा पण येऊ शकतो. ठीक आहे, तपकिरी येऊ शकतो किंवा हिरवा येऊ शकतो. म्हणजे एच्या निळ्याच्या पृष्ठासमोर एक तर तपकिरी असेल किंवा एक तर हिरवा असेल. म्हणजे उत्तर काय निघेल आपलं, तपकिरी किंवा हिरवा, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, पझल चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे बघा. पी क्यू आर एस टी यू आणि व्ही या 7 व्यक्तींनी विविध रंगाचे शर्ट्स परिधान केले आहेत. पांढरा, लाल, काळा, हिरवा, पिवळा, निळा आणि जांभळा आणि विविध रंगाच्या विजारी परिधान केल्या आहेत. निळा, लाल, पांढरा, काळा, राखाडी, पिवळा आणि नारंगी. व्यक्तीच्या शर्टचे आणि विजारींचे वरील रंग हे एकाच क्रमाने असणे आवश्यक नाही. कोणत्याही व्यक्तीने एकाच रंगाचे शर्ट आणि विजार परिधान केलेल्या नाहीत. ठीक आहे. बरं आता पुढे काय दिले बघा.
हा पी ने बरं. आता ह्याच्यामध्ये साधने किती आहेत बघा. आता 3 साधने आहेत. कुठल्या कुठल्या? काय व्यक्ती दिल्या आहेत? किती व्यक्ती आहेत बघा? 7 व्यक्ती आहेत. 7 व्यक्तींचे 7 शर्ट रंगाचे 7 शर्ट आहेत आणि 7 रंगाचे 7 पॅन्ट आहेत. म्हणजे एकूण 3 साधने आहेत. शर्ट, पॅन्ट आणि माणसे. मग 3 साधने असतील तर काय करायचे? खाली एक मांडणी करायची. कशी बघा लक्षात घ्या. इथं बघा पी, क्यू, आर, एस, टी, यू आणि व्ही. इथं लिहून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे. बरं आता इथं शर्ट लिहा आणि इकडे लिहा पॅन्ट. बघा आता काय दिले बघा ह्याच्यामध्ये. हा क्यूने लाल रंगाचा शर्ट परिधान केलेला असून बघा क्यूने काय म्हटले बघा लाल रंगाचा शर्ट परिधान केलेला असून त्याने करडा किंवा पिवळा रंग असलेल्या विजारी परिधान केलेल्या नाहीत. त्याने म्हणजे करडा आणि पिवळ्या रंगाच्या विजारी परिधान केलेल्या नाहीत. करडा नाही आणि इकडे परत काय पिवळा पण नाही. पिवळा पण नाही. आणि बघा जे आपले आता बघा लाल कलरचा शर्ट बसला का ह्याच्यामध्ये फिट, मग लाल कलरच्या शर्टला इथं काट मारून टाका. चला लाल कलरचा विषय संपला. ठीक आहे. बघा पुढे काय दिले बघा आता. यसने हिरव्या रंगाचा शर्ट बघा यसने हिरव्या रंगाचा शर्ट आणि काय म्हटलं आणि नारंगी रंगाची विजार परिधान केली आहे आणि नारंगी रंगाची विजार परिधान केली आहे. नारंगी बघा हिरवा शर्ट करून टाका फिक्स. हिरवा शर्ट गेला नारंगी विजार गेली. विजार कुठं आली बघा नारंगी. नारंगी विजारीचा विषय संपला. चला परत पुढे काय दिले आता. पीच्या शर्टचा आणि व्हीच्या विजारीचा रंग सारखाच आहे. बघा पीचा शर्ट काय करा इथं चौकोन करून ठेवा. पीचा शर्ट आणि व्हीची विजार काय सारखेच आहेत. ठीक आहे. परत काय दिले बघा. टीचा शर्ट आणि आरची विजार हे रंगाने सारखेच आहेत. बघा टीचा शर्ट इथं त्रिकोण करा. टीचा शर्ट आणि आरची विजार इथं पण त्रिकोण करा. सारख्याच रंगाचे आहेत. परत काय दिले बघा. व्हीने निळ्या रंगाचा शर्ट बघा व्हीने आणि टीने निळ्या रंगाची विजार घातली आहे. व्हीने निळ्या रंगाचा शर्ट आणि काय म्हटले बघा टीने निळ्या रंगाची विजार घातली आहे. टीने निळ्या रंगाची विजार घातली आहे. युने कोणत्याही पिवळ्या रंगाचे पोशाख परिधान केला नाही. बघा युने कुठलाच पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान केलेला नाही. पिवळा इथं नाही म्हणजे शर्ट पण नाही आणि पॅन्ट पण नाही आणि पिवळी विजार पण नाही. ठीक आहे बघा. चला आता काय दिले बघा. पीने पांढरा शर्ट परिधान केला नाही. पीने काय म्हटले बघा पांढरा शर्ट परिधान केलेला नाही. कोणत्याही व्यक्तीचे शर्ट आणि विजार यांची लाल आणि निळ्या रंगाशी जोडी नाही. म्हणजे लाल रंगाचा शर्ट असेल तर निळ्या रंगाची पॅन्ट नसेल किंवा निळ्या रंगाचा शर्ट असेल तर लाल रंगाची पॅन्ट नसणार आहे. युच्या शर्टचा रंग कोणता. ठीक आहे बघा. आता ह्याच्यामध्ये माहिती जर बघितली आपण आपल्याला भरपूर माहिती दिलेली नाही बघा. हे रिकाम आहे बघा. हिथं रिकाम आहे हिथं रिकाम आहे. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये पर्याय कसे आहेत. जांभळा पांढरा किंवा जांभळा आणि माहिती पुरेशी नाही. तर बघा ह्या पझल मध्ये बघा तुम्ही युचा शर्ट पांढरा पकडला तरी पण पझल सॉल्व्ह करता येते आणि युचा शर्ट तुम्ही जांभळा पकडला तरी पण पझल आपली सॉल्व्ह करता येते. त्याला बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर काय निघेल बघा. पांढरा किंवा जांभळा दोन्ही पैकी एक. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलॉगिझम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये. पुढे 4 सत्य विधाने व त्यापुढे निष्कर्ष दिले आहेत. सार्थ निष्कर्ष निवडा. तर बघा आता काय दिले बघा. सर्व हिंस हे पिन्स आहेत. बघा सर्व हिंस हे पिन्स आहेत. चला परत काही सिन्स हे रिन्स आहेत. तर बघा आता कुठलं वाक्य पकडायचं. हिन्सला आणि पिन्सला पकडून हिन्स किंवा पिन्स दोन्ही पैकी एक वाक्य असणार नाव असणार वाक्य आधी लिहायचं. काय दिसतंय बघा तुम्हाला. सर्व पिन्स हे जिन्स आहेत. बघा सर्व पिन्स हे काय आहेत. जिन्स आहेत. चला हे झालं. परत सर्व जिन्स हे सिन्स आहेत. बघा सर्व जिन्स हे सिन्स आहेत. आणि परत खाली काय दिले बघा. काही सिन्स हे रिन्स आहेत. काही सिन्स हे रिन्स आहेत. ठीक आहे बघा. याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. स्टँडर्ड डायग्राम वरून काय असतं लक्षात घ्या. याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. आणि ह्या डायग्राम वरून बघा होकारार्थी निष्कर्ष जेवढे असतात ना तेवढ्या होकारार्थी निष्कर्षाचे उत्तर ह्याच्यावर निघून जातात. तुम्हाला पॉसिबिलिटी डायग्राम काढून बघायची गरज नसते. बघा इकडे सगळे काय आहेत म्हणजे थोडक्यात काय एवढी एक डायग्राम आपल्याला पुरेसे उत्तर बघण्यासाठी. काय दिसते बघा तुम्हाला. काही जीन्स हे पिन्स आहेत. काही जीन्स हे पिन्स आहेत का. जीन्सच्या आतमध्ये पिन्स आहे. बरोबर आहे की नाही.
मग जीन्सचा बघा हा एवढा जर पार्ट आपण बाजूला काढला तर तो पिनचा आहे का तर आहे. पहिला निष्कर्ष काय ते बघा बरोबर निघते, कारण जीन्सच्या आतमध्ये पोटात काय पिन्स आहेत. चला पहिलं बरोबर. दुसरं काय दिसते बघा, सर्व जीन्स हे रिन्स आहेत. बघा सगळे जीन्स रिन्स आहेत का? जीन्सचा रिन्सचा काय संबंध आहे का? नाही. 2 नंबर चूक झालं. 3 नंबर बघा, सर्व रिन्स हे सिन्स आहेत. बघा सर्व रिन्स हे सिन्स आहेत का? बघा रिन्स मधला काही पार्ट काय आहे तर सिन्स आहे. सर्व रिन्स सिन्स आहेत का? नाही. 3 नंबर चूक झाला. 4 नंबर बघा, सर्व हिन्स हे रिन्स आहेत. बघा सर्व हिन्स हे रिन्स आहेत का? नाही. हिन्सचा आणि रिन्सचा काय संबंध आहे का? नाही. त्यामुळे 4 नंबर पण चूक झाला. आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा लॉजिकल रिझनिंग वरचा क्वेश्चन आहे. असे मोठे प्रश्न आले सुरुवात काय करतात, प्रश्न वाचून घ्यायचा. प्रश्न कुठं असतो? मध्ये असतो किंवा एखाद्याच वरती असतो. म्हणजे तुम्हाला नेमकं निष्कर्ष विचारलेला आहे, गृहीतक विचारलेला आहे, कृतिक्रम विचारलेला आहे, ते आपल्याला कळून जातं. बघा काय दिसते तुम्हाला त्यामध्ये, पुढे दिलेल्या वरील युक्तिवादाचा मुख्य निष्कर्ष उत्तम प्रकारे अभिव्यक्त करणारा पर्याय निवडा. थोडक्यात काय, युक्तिवादाचा तुम्हाला निष्कर्ष काढायचा. ठीक आहे. बघा काय दिले बघा याच्यामध्ये, चांगले आणि वाईट यासारख्या नैतिक दर्शकांची उपस्थिती तथ्यात्मक आशयात कोणतीही भर टाकत नाही. ठीक आहे. बघा मी जर एखाद्याला शिळी फळे चढ्या किमतीला विकणं हे तुझं वागणं वाईट आहे असे सांगितले, तर तू शिळी फळं चढ्या किमतीला विकली असं थोडक्यात सांगण्यापलीकडे मी काहीही अधिकच असं सांगत नसते. ही कृती वाईट आहे ही भर घालून मी त्याबद्दल अधिक काही विधान करत नाही. मी केवळ नैतिक नापसंती प्रकट करते. हे काहीसे मी तू शिळी फळं चढ्या किमतीला विकली हे घृणा व्यक्त करणाऱ्या स्वरात म्हटले किंवा ते लिहून त्यानंतर उद्गार चिन्ह लिहिण्यासारखे आहे. वाक्याच्या शब्दाच्या अर्थात हा सूर वा उद्गार वाचक चिन्ह काही भर टाकत नाही. फक्त बोलणाऱ्या व्यक्तीने काही भावनांसह अभिव्यक्ती लक्षात घेतली आहे हे दाखवण्याचे काम यातून साधते. ठीक आहे. बघा बरं आता ह्यातनं काय करणार आपण, निष्कर्ष काढायचा आहे. निष्कर्ष काय म्हणतो बघा, पहिला निष्कर्ष काय दिले बघा, काहीतरी चुकीचे आहे असे म्हणणे हा फक्त नापसंती व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. बरं आता लक्षात घ्या, निष्कर्ष म्हणजे ह्यातली एखादी ओळ नसते, लक्षात घ्या कधी पण. किंवा बघा ह्याच्यामध्ये जरी एखाद्या फळाबद्दल जर सांगितलं असतं तुम्हाला, एखादं फळ आपण शेळे विकतो, तर बघा ते काय फक्त फळाबद्दल नसतं, ते एक आपलं उदाहरण देण्यासाठी ते वाक्य वापरलेलं तुम्हाला. तर या पूर्ण पूर्ण युक्तिवादाचा निष्कर्ष काय ना आपल्याला ते बघायचं असतं. बघा आता काय दिसतं याच्यामध्ये तुम्हाला 2 नंबरला बघा, जेव्हा कोणीतरी काहीतरी चुकीचं आहे असं प्रतिपादन करतात तेव्हा ते तथ्यांबाबत प्रतिपादन करतात. ठीक आहे. तुम्हाला दोन्ही पण बरोबर वाटतील. बरोबर आहे का? चला 3 नंबर काय दिसते बघा, शिळी फळं चढ्या किमतीला विकणं हे तुझं वागणं वाईट आहे चा अर्थ फक्त तू शिळी फळं चढ्या किमतीला विकली एवढाच आहे. ठीक आहे. बघा हे सुद्धा वाक्य तुम्हाला ह्याच्यामध्ये सापडेल, पण आपल्याला पूर्ण युक्तिवादाचा निष्कर्ष काढायचा. ठीक आहे. परत काय दिसते याच्यामध्ये, वाक्यातील चांगले वाईट या शब्दांची भर तथ्यात्मक आशयात बदल करत नाही. बघा ह्याच्यामध्ये फक्त बघा 4 नंबरचं वाक्य काय, ह्याच्यामध्ये काय म्हटलंय, वाक्यातील चांगले वाईट या शब्दांची भर तथ्यात्मक आशयात बदल करत नाही. तर पूर्ण युक्तिवादाला धरून हा निष्कर्ष बरोबर वाटतो. बघा त्याच्यामध्ये सगळं चालतं. ठीक आहे. मग थोडक्यात काय, तू शिळी फळं चढ्या किमतीला विकलं ह्या वाक्याबद्दलच नाही तर इतर कुठल्याही गोष्टीमध्ये आपण ह्याचं उत्तर पकडू शकतो. पुढे ऑप्शन नंबर 4 मध्ये. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा रँकिंग चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, काली, ऑर्थर, हेमा, फातिमा आणि लेना 5 सुगाव्यांच्या मदतीने खजिना शोध घेतात. ठीक आहे. बघा 5 सुगाव्यांच्या मदतीने. चला परत, कालीला सर्व सुगावे लागले पण तिने शोध सर्वात शेवटी संपवला. एकूण किती जण आहेत बघा, 1 2 3 4 5 जण आहेत आणि प्रत्येकाला काय काय 5-5 प्रश्नांवरनं त्याचा शोध लावायचा. ठीक आहे. बघा किती जण आहेत, 5. 1 2 3 4 5. काय म्हटले बघा, कालीला सर्व सुगावे लागले पण तिने शोध सर्वात शेवटी संपवला. म्हणजे काली किती नंबरला आली बघा, 5 नंबरला आली. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. आणि तिने काय म्हटले बघा, सर्व सुगावे लागले तिला, म्हणजे तिने थोडक्यात 5च्या 5 प्रश्नांची उत्तर शोधली तिने. ठीक आहे. परत पुढे काय दिले बघा, लेना दुसऱ्या क्रमांकाला परतली. बघा लेना कितव्या क्रमांकाला परतली, दुसऱ्या क्रमांकाला. पण काय म्हटले, पण तिचे 2 सुगावे चुकले. म्हणजे थोडक्यात तिने किती प्रश्नांची उत्तर शोधली तर 3 प्रश्नांची उत्तर शोधली 5 मधल्या. ठीक आहे. बघा परत पुढे काय दिले, लेनापेक्षा हेमाचे 2 जास्त प्रश्न बरोबर होते पण तिने लेनाच्या नंतर शोध संपवला. बघा लेनाच्या नंतर कुणी शोध संपवला, हेमाने. लेनाच्या नंतर झाली हेमा. पण काय म्हटले बघा, तिने काय बघा, लेनापेक्षा हेमाचे 2 जास्त प्रश्न बरोबर होते. मग लेनाचे किती 3 प्रश्न बरोबर आहेत, हेमाचे किती असतील 2 जास्त, म्हणजे थोडक्यात तिने 5च्या 5 प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले. चला परत, ऑर्थर लेनापेक्षा अधिक वेगवान नव्हता. बघा ऑर्थर जो आहे तो लेनापेक्षा अधिक वेगवान नाही. मग ऑर्थर जर 1 नंबरला नसेल तर
नंबरचे ऑर्थर कुठं आला, इथं आला. आणि परत काय दिले बघा, फातिमा हेमापेक्षा अधिक वेगवान होती. फातिमा काय म्हटलंय, हेमापेक्षा अधिक वेगवान होती. इथं फातिमा आली, अधिक वेगवान होती आणि तिचा फक्त एकच प्रश्न चुकला. बघा मग थोडक्यात हिने किती प्रश्नांची उत्तर दिली, तर 4 प्रश्नांची उत्तर दिली. बरं काय दिसतंय बघा, जर वरील माहिती सत्य असेल तर पुढील पैकी सत्य असणे शक्य नाही असे फक्त एक विधान निवडा. ठीक आहे, मग थोडक्यात काय बरोबर नसतं उत्तर शोधायचे बघा. पहिलं काय म्हटले, फातिमा सर्वप्रथम आली. फातिमा सर्वप्रथम आली का, आली, पहिलं बरोबर आहे. 2 नंबर बघा, हेमा कालीपेक्षा वेगवान होती. हेमा कालीपेक्षा वेगवान आहे का, तर आहे. 2 नंबर पण बरोबर आहे. 3 नंबर बघा, फातिमा ऑर्थरपेक्षा वेगवान होती. फातिमा ऑर्थरपेक्षा वेगवान आहे का, तर आहे. 3 नंबर पण बरोबर आहे. 4 नंबर काय दिले बघा, लेना तिसरी आली. लेना किती आली बघा, लेना दुसरी आली, हेमा तिसरी आली. त्याच्यामुळं 4 नंबरचं चुकतंय ना, आपलं उत्तर काय असणार ऑप्शन नंबर 4, कारण की आपल्याला सत्य असणे शक्य नाही असं विधान निवडायचं. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा डायग्राम वरती क्वेश्चन आहे, काय दिले बघा ह्याच्यामध्ये, पुढे दिलेल्या साध्या व सातत्यपूर्ण प्रतिमा मालिकेच्या 5व्या जागेसाठी तर्कदृष्ट्या उचित प्रतिमा निवडा. तर बघा आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण, काय दिसतंय बघा तुम्हाला, बघा आता ही 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर डायग्राम. ठीक आहे बघा, 1 पासून 2 नंबरला गेल्यानंतर आपण काय केले बघा, 2 आणि 3 नंबरच्या डायग्राम मध्ये अदलाबदल केली. ठीक आहे बघा, 2 आणि 3 नंबरच्या डायग्राम मध्ये अदलाबदल केली. ठीक आहे बघा, चला 2 वरून 3 वर जाताना आपण काय केले बघा, 2 वरून 3 बघा, इथं 2 वरनं 3 वर जाताना आपण काय केले, 1 आणि 2 नंबरचे बघा, इथं 2 आणि 3 नंबरची डायग्राम सुरुवातीला आपण काय केले, 1 नंबरला 2 आणि 3 नंबर डायग्राम बदलली. 2 नंबरला काय, इथून इकडे जाताना काय केले बघा, आपण पहिल्या 2 डायग्रामची अदलाबदल केली, 1 आणि 2 ची. बघा परत आता तिसऱ्या पण 4थ्या नंबरला जाताना आपण काय केले बघा, तर पहिली आणि 4थ्या क्रमांका डायग्राम बदलली आपण, पहिली आणि 4थ्या क्रमांकाची. ठीक आहे, आता इथून पुढे आपली कुठली डायग्राम आपण बदलू शकतो बघा, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं बघा, तर बघा बघा वरती बघा, पहिल्या 2 नंबर डायग्राम सेमच आहेत, म्हणजे ह्या डायग्राम आपण बदलल्या. डायग्राम कुठली बदलली बघा आपण, सगळीकडे बघा 3 आणि 4 नंबरची. मग ह्याच्यामध्ये बघा ही डायग्राम वरती जायला आणि 4 नंबरची, 3 नंबरची 4 नंबर राहील अशी बघा, कुठं कुठं दिसते तुम्हाला, इथं दिसते, इथं दिसते, इथं दिसते, फक्त इथं दिसत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 काय झाला, चूक झाला. हा 4 नंबर चुकला. बरं आता सगळीकडे जर बघा, आता 1, 2 आणि 3 नंबरचे डायग्राम बघितले आपण, तर तुम्हाला काय दिसते बघा, 1 नंबरची डायग्राम सारखी बघा, 1 नंबरचा गोल सारखाच आहे, बरोबर आहे का. बघा परत 4 नंबरचा पण गोल सारखाच आहे, 3 नंबरचा पण गोल सारखाच आहे. मग थोडक्यात काय, 2 नंबरच्या गोलमध्ये जे काय तुम्हाला रेषा मारले, फक्त त्या रेषाची साईज आपल्याला रेष कशी असेल तेवढं बघायचं. ठीक आहे बघा, आता काय बदल दिसतोय बघा तुम्हाला, 1 पासून 2 मध्ये जाताना आपण काय केलंय, थोडक्यात इथून 45 डिग्रीने आपण बदललो, 45 डिग्रीने आपला अँगल बदलला. 45 पासून जर इकडे परत बघा, इथं जर आपण बघितलं तर डायरेक्ट 90 डिग्रीने अँगल बदललाय. ठीक आहे बघा, इथून इथं जाताना 45 डिग्री, इथून इकडे जाताना 90 डिग्री. आता बघा इथून जर इकडे जायचं म्हणलं आपल्याला, तर कितीने अँगल बदललाय बघा, लक्षात घ्या. बघा इथून इकडे जर गेलो आपण, तर उलटा किती येईल बघा, 45 ने येते लक्षामध्ये बघा. इथून जर इकडे गेलो तर 90 ने गेला, इथून इकडे गेला तर किती येईल बघा. बघा इथून इथं जाताना 45 डिग्रीने बदलला आपण, इथून इकडे जाताना बघा, इथून हा झाला कितीने, 45 डिग्रीने बदलला तुम्ही. आता इथून बघा, हा जर बघितला तुम्ही, इथून हा झाला 90 डिग्रीने बदलला. ठीक आहे बघा, आता इथून इथं जर तुम्ही गेले तर किती दिसतंय बघा तुम्हाला, इकडे जर क्लॉकवाईज जरी गेले तुम्ही, तर 100 किती येईल बघा, 135 डिग्री येईल, बरोबर आहे का नाही. 135 डिग्री इथं झाला 135 डिग्री. आणि बघा आणखी बघा 135 डिग्री. पण बघा इथं जर तुम्ही आता पुढे जाऊन जर 180 जर पकडला, तर आयाशी डायग्राम शिल्लक राहते, बरोबर आहे का ना, आयाशी. पण असं उत्तर त्यांनी आयोगाने दिलेलं नाही. आयोगाने काय केले बघा थोडक्यात, आता इथून इकडे जाताना तुम्ही 45 पकडलं, इथून बघा हे असा झाला 45 ने. परत इथून इकडे काय झालं बघा, 90 डिग्री मध्ये आपण बदलला. 90च्या पुढे त्यांनी थोडक्यात बघा काय केले बघा, 90च्या पुढे हा परत अँटी क्लॉकवाईज मध्ये 45 पकडला. किती पकडला, अँटी क्लॉकवाईज मध्ये, इथून क्लॉकवाईज मध्ये 45, क्लॉकवाईज मध्ये 90 असेल. अँटी क्लॉकवाईज मध्ये जर तुम्ही इकडे 45 परत पकडला उलटा, तर परत बघा 90 डिग्रीने म्हणलं ना, तर हा काय होईल बघा, हा सर्कल मध्ये हा असा जाईल. थोडक्यात असाच आहे तो असा होईल. मग असं बघा कुठे दिसतं तुम्हाला, ऑप्शन नंबर 3 मध्ये. एवढं एकच ह्याच्यामध्ये लॉजिक लागते. त्यामुळे आयोगाने उत्तर काय दिलं, ऑप्शन नंबर 3. तसं बघायला गेलं तर हे पण बरोबर वाटत नाही. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा हा पण प्रश्न, असे मोठे प्रश्न आले कशावर असतात, तर लॉजिकल रिझनिंग वरती असतात. प्रश्नात काय दिले बघा, अनेक लोक, बरं हा अशा प्रश्नाला एक सुरुवातीला प्रश्न वाचून घ्यायचा. प्रश्नात काय दिले बघा, वरील युक्तिवादाचा सर्वात योग्य मुख्य निष्कर्ष अभिव्यक्त करणारे विधान निवडा. आणि सर्वात योग्य काय दिलेलं असतं, कारण की तुम्हाला एकापेक्षा जास्त निष्कर्ष बरोबर वाटू शकतात. जसं आपण
पाठीमागच्या युक्तिवादामध्ये बघितले, एकापेक्षा जास्त युक्तिवाद आपल्याला बरोबर वाटतात, पण त्यातल्या त्यात सर्वात योग्य कुठला असतो ना, तो बघायचा असतो आपल्याला. ठीक आहे, काय दिसते ह्याच्यामध्ये? अनेक लोक त्यांच्या वडीलधाऱ्यांनी ज्याला अनैतिक वर्तन मानले त्याच्या आधारे ज्यांना ते तरुणाई म्हणून संबोधतात त्यांच्यावर टीका करतात. बघा काय म्हटले? अनेक लोक त्यांच्या वडीलधाऱ्यांनी ज्याला अनैतिक वर्तन मानले त्याच्या आधारे ज्यांना, म्हणजे थोडक्यात काय, काही लोक आपल्या जुन्या पिढी म्हणजे बघा आपले जे वडीलधारी माणसं तर त्यांच्या वडीलधाऱ्यांनी जी काय नैतिकता त्यांना जे सांगून दिले होते, नियम अटी, ते त्यांनाच फॉलो करतात. मग त्यामुळे ते काय करतात बघा, आत्ताच्या तरुण पिढीला ते काय करतात, नाव ठेवतात, असं त्याचा अर्थ. बघा कारण की अनेक लोक काय म्हटले बघा, त्यांच्या वडीलधाऱ्यांनी ज्याला अनैतिक वर्तन मानले त्याच्या आधारे म्हटले बघा, त्याच्या आधारे. मग त्यांच्या वडिलांनी म्हणजे आपल्या वडिलांच्या आधी पिढी, थोडक्यात आपल्या आजोबांच्या पिढीने जी काय आपल्याला ज्या गोष्टींना अनैतिक पकडलं त्याचा आधार घेऊन आपली वडीलधारी पिढी काय करते, तर आजच्या पिढीला काय करते, अनैतिक ठरवते. ठीक आहे बा. ज्याला अनैतिक वर्तन मानले त्याच्या आधारे ज्यांना ते तरुणाई म्हणून संबोधतात त्यांच्यावर टीका करतात. म्हणजे आजची तरुण पिढी ज्याला तरुणाई म्हणते त्याच्यावर टीका करतात. बघा जग बदलले आहे व त्या बरोबरीने नैतिक मानके बदलली आहेत, हे वास्तव या टीकाकारांनी लक्षात घ्यायला हवे. तंत्रज्ञान वेगात प्रगती होत आहे आणि केवळ त्या जगात वावरणाऱ्या तरुणांनाच त्याचे आकलन होऊ शकते. केवळ त्या जगात वावरणाऱ्या तरुणांनाच त्याचे आकलन होऊ शकते. म्हणूनच त्यांच्या आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी नव्हे तर त्यांनी स्वतःच नैतिक मानके निश्चित केली पाहिजेत. 25 वर्षांवरील कोणीही नाही म्हटले तरी स्वतःच्या भूतकाळात शिकलेल्या गोष्टींमुळे झापडबंद झालेले असणारच. ठीक आहे बघा, 25 वर्षांपेक्षा जी काय मोठी पिढी आहे, काय म्हटले बघा, त्यांनी स्वतःच्या भूतकाळात हे शिकवलेल्या गोष्टींमुळे झापडबंद झालेले असणार, थोडक्यात त्या जुन्या विचारांचे असणार आहेत. पुढे काय म्हटले बघा, त्यांच्या शिक्षणाने त्यांना आधुनिक जगासंबंधीचा दृष्टिकोन प्राप्त करण्यापासून व त्याला मागणीनुसार प्रतिसाद देण्यापासून प्रतिबंधित केले आहे. म्हणूनच त्यांच्या नैतिक निवाड्यांना काहीही अर्थ उरलेला नाही. बघा त्यांच्या नैतिक निवाड्यांना काही अर्थ उरलेला नाही. कुणाच्या? तर जुन्या पिढीच्या. बरं आता ह्याच्यात काय म्हटलं, निष्कर्ष काढा आपल्याला. पहिला निष्कर्ष काय म्हटले बघा, 25 वर्षांवरील व्यक्तींनी केलेले नैतिक निवाडे निरर्थक आहेत. बर 25 वर्षांखालील लोकांनी नैतिक मानके निश्चित करायला हवेत. बघा हे बरोबर वाटते. इथं काय म्हटले बघा त्यांनी, त्यांनी स्वतःच नैतिक मानके निश्चित केली पाहिजेत. कोणी? 25 वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या लोकांनी. बर इथं बघा 25 वर्षांवरील व्यक्तींनी केलेले नैतिक निवाडे निरर्थक आहेत असं म्हटले. बरं पुढे खाली काय दिले बघा, ज्याला जे बघा हे पण वाक्य तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतं. ठीक आहे बघा, दोन्हीपैकी कुठलं वाक्य बरोबर आहे तेवढं बघायचं. खाली 3 नंबरला बघा, ज्याला ज्येष्ठ अनैतिक वर्तन मानतात तो प्रमाद तरुण पिढीकडून घडला आहे आणि फक्त तरुणांनाच वर्तमानकालीन जगाचे आकलन आहे. तर त्या 4 मधला सगळ्यात योग्य पर्याय कुठला आहे बघा, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा डायरेक्शन चॅप्टरवरचा क्वेश्चन काय दिले बघा याच्यामध्ये, इटमला जायचा रस्ता विचारण्यासाठी दामू आयना या गावात थांबला. स्थानिकांकडून त्याला पुढील माहिती मिळाली. आता दामू कुठं थांबलाय? त्या आयना गावात थांबलाय, त्याला इटमला जायचंय. बघा आयना बोरीच्या पूर्वेला आहे. बघा आयना बोरीच्या पूर्वेला आहे. बोरीच्या पूर्वेला बोरीच्या पूर्वेला काय आहे तर आयना आहे. ठीक आहे बघा, चला काय दिले बघा, इटम कुर्डेच्या उत्तरेला आहे. बघा तात्पुरतं हे वाक्य बाजूला ठेवा आपण, कारण ह्याच्यामध्ये बोरी आणि आयना मानले आपण. त्याला धरून कुठलं वाक्य दिसतंय का तुम्हाला? बघा डोंगे आयनाच्या दक्षिणेला आहे. बघा आयनाच्या दक्षिणेला कुठलं गाव आहे? डोंगे आयनाच्या दक्षिणेला आहे. चला परत कुर्डे डोंगेच्या पश्चिमेला आहे. बघा कुर्डे कुठे? डोंगेच्या पश्चिमेला. ठीक आहे बघा, डोंगेची पश्चिम दिशा कुठला आली? ही आली. मग कुर्डे कुठं असेल? बघा कुर्डे बघा इथं पण येऊ शकतं, इथं पण येऊ शकतं आणि इथं पण येऊ शकतं. आता तुम्ही म्हणताल सर 3 ठिकाणी का मांडलं? का बघा डोंगेच्या पश्चिमेला आहे फिक्स आहे, पण बोरीच्या आग्नेयेला आहे, बोरीच्या दक्षिणेला आहे का बोरीच्या नैऋत्येला आहे ते फिक्स माहित नाही आपल्याला. त्यामुळे 3 ठिकाणी मांडणी केली आपण. पुढं बघा कुर्डे डोंगेच्या पश्चिमेला आहे. बघा कुर्डे डोंगेच्या पश्चिमेला झालं. आता वरचं वाक्य वाचा, काय दिले? इटम कुर्डेच्या उत्तरेला आहे. इटम कुठे? बघा कुर्डेच्या उत्तरेला. ठीक आहे बघा, आता इटम कुर्डेच्या उत्तरेला म्हणजे वरती मांडायचे बघा, इटम इथे येऊ शकतो. बघा
इटम इथं येऊ शकतो आणि इटम इथं पण येऊ शकतो. बरोबर आहे का? कारण की कुर्ड्याच्या उत्तराला म्हणजे कुठे आहे? बोरीच्या आग्नेयेला आहे, बोरीच्या पूर्वेला आहे का बोरीच्या आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्येला आहे ते फिक्स माहित नाही. बघा कुर्ड्याच्या उत्तरेला इटम आहे, म्हणजे इटम मी इथं पण मांडू शकतो. इटम मी इथं पण मांडू शकतो. बघा कारण की बघा इटम कुर्ड्याच्या उत्तरेला आहे, पण बोरीच्या दक्षिणेला आहे का बोरीच्या उत्तरेला आहे ते माहित नाही. बघा इटम इथं पण येऊ शकतो, इटम इथं पण येऊ शकतो आणि इटम इथं पण येऊ शकतो. का? कारण की तो कुर्ड्याच्या उत्तरेला आहे, पण कुठं? बोरीच्या नैऋत्येला आहे, पश्चिमेला आहे का वायव्येला आहे माहित नाही आपल्याला. एवढ्या कंडिशन मांडल्या आपण. बरं आता काय आपल्याला जायचंय कुठलं बघा? आयनावरून कुठं जायचं आपल्याला? इटमला जायचं. बरोबर इटमला जायचा रस्ता विचारण्यासाठी दामू कुठं थांबला? आयना गावात थांबलेला आहे. आता काय म्हटले बघा? पूर्वेला म्हणजे नेमके पूर्वेच्या जास्तीत जास्त जवळपास असे गृहीत धरा. या माहितीवरून बघा कुर्डे डोंगरच्या माहितीनुसार पुढीलपैकी दामोला खात्रीने म्हणता येईल असे एक विधान निवडा. ठीक आहे बघा. चला काय दिसते आता? मला नेमके पश्चिमेला जाणे गरजेचे आहे. बघा इटलला जाण्यासाठी त्याला पश्चिमेला जाण्याचं गरजेचं आहे का? पश्चिमेला आहे, पण ते बघा नैऋत्येला पण असू शकतं, वायव्येला पण असू शकतं. यातलं उत्तर कुठलं निघेल बघा? मला नेमके पश्चिमेला जाणे गरजेचे आहे, पण ते कदाचित वायव्येला किंवा नैऋत्येला असेल. ऑप्शन नंबर 2. या साईडला जायचंय, पण कुठं? पश्चिमेला जायचंय, पण कुठं? नैऋत्येला आहे का वायव्येला आहे किंवा पश्चिमेला आहे ते आपण फिक्स नाही सांगू शकत. त्यामुळे ऑप्शन नंबर काय ते 2 आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे. काय दिले मध्ये? बोट एक्स व वाय या बंदरादरम्यान प्रवास करताना 1 तास 15 मिनिटे सागरावर प्रवास करते. बघा बोट, इथं आपण बोटीचं लिहू. बंदर कुठले एक्स आणि वाय. ठीक आहे बघा. बर आणि बोट एक्स व वाय या बंदरादरम्यान प्रवास करताना 1 तास 15 मिनिटे प्रवास करते आणि दोन्ही पैकी प्रत्येक धक्क्यावर 30 मिनिटे थांबते. बर याच दोन बंदरादरम्यान सेवा देत असलेला हॉवरक्राफ्ट. हॉवरक्राफ्ट म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं जहाज आहे. हॉवरक्राफ्ट. हॉवरक्राफ्टला फक्त 45 मिनिटे पुरतात आणि परतण्यापूर्वी ते 15 मिनिटे धक्क्यावर थांबते. जर दोन्ही वाहने सकाळी 7:30 ला बंदर सोडत असतील तर. आता बघा सकाळी कधी सोडले त्यांनी बंदर? 7:30 ठीक आहे बघा. बरं बोटीचं काय दिसते बघा. आता बोट सकाळी समजा 7:30 निघाली. ठीक आहे. 7:30 निघाली तर बोट प्रवास किती करते बघा? तिला 1 तास 15 मिनिटं वेळ लागतो. किती वेळ लागतोय? 1 तास आणि 15 मिनिटं. बघा मग 7:30 निघालेली बोट इथं कधी पोहोचेल बघा? 1 तासाने 8:30 वाजतील आणि वर 15 मिनिटाने 8:45 होतील. बरोबर आहे का? 8:45 मिनिटं. बरं. आता ती थांबते किती बघा तिथं 30 मिनिटं थांबते. म्हणजे ती थांबते किती बघा इकडे 30 मिनिटं. आता बघा इथं जर 30 मिनिटं तिने थांबली तर रिटर्न निघणारे किती वाजता बघा? 9:15 बरोबर आहे का? 8:45च्या पुढे 30 मिनिटं तिने विश्राम केले. तिथनं परत 9:15 वाजता निघाली या साईडला. 9:15 वाजता निघाली इथं पोहोचली किती वाजता बघा? 1/4 तासाने. म्हणजे 9:30 आणि 10:30 इथं 10:30 वाजता पोहोचली. परत इथे तिने अर्धा तास विश्राम केला आणि परत 11 वाजता निघाली. 11 वाजता निघाली किती वाजता पोहोचली इकडे? 12:15 म्हणजे 1/4 तासाने. हा ठीक आहे. आता हॉवरक्राफ्टचं काय दिलंय बघा? हॉवरक्राफ्टला प्रवास करायला किती वेळ लागते? 45 मिनिटं लागतात. आणि ती तिथं विश्राम किती मिनिटं करते बघा? तर 15 मिनिटं करते. ठीक आहे बघा. आता 7:30 वाजता जर हॉवरक्राफ्ट निघाला पहिल्यांदा, तर त्याला 45 मिनिटं म्हणजे तो पोहोचणार किती वाजता बघा? 8:15 पोहोचेल. 45 मिनिटं म्हणजे 8:15 आणि बघा आता 15 मिनिटाचा रेस्ट केला. म्हणजे थोडक्यात परत रिटर्न किती वाजता निघाला? 8:30 वाजता. 8:30 वाजता निघाला आणि इथं पोहोचला किती बघा? 45 मिनिटांनी म्हणजे 9:15 परत 15 मिनिटं विश्रांती केली आणि 9:30 वाजता निघाला. 9:30 वाजता निघाला आणि इकडे पोहोचला किती वाजता बघा? 45 मिनिटं पुढं म्हणजे 10:15 वाजता. परत इथं 15 मिनिटं विश्रांती केला आणि निघाला किती वाजता बघा? 10:30 वाजता. 10:30 तिकडे किती वाजता पोहोचला बघा? पाऊण तासामध्ये 11:15 परत 15 मिनिटं विश्रांती केली. इथं किती वाजले? 11:30 वाजता निघाला तो. 11:30 वाजता निघाला आणि किती वाजता पोहोचला इथं? तर 12:15 ठीक आहे बघा. आपण 12:15 पर्यंत मांडले कारण इथे 12:15 दिसते आपल्याला. ठीक आहे. चला आता काय दिसते बघा? तर पुढीलपैकी असत्य विधान निवडा म्हटले. असत्य म्हणजे थोडक्यात काय ह्याच्यातलं एक पर्याय चुकीचा असेल, 3 पर्याय बरोबर असतील. पहिलं काय दिले बघा? हॉवरक्राफ्टच्या पाठोपाठच्या 2 प्रस्थापनादरम्यान नेमका 1 तासाचा कालावधी आहे बघा. पाठोपाठची 2 प्रस्थानं म्हणजे थोडक्यात काय? एक्स कडून वाय कडे किती वाजता निघाला? 7:30 वाजता निघाला. आणि परत दुसरं प्रस्थान त्याने वाय कडून एक्स कडे केलं. तर ते किती वाजता केलं बघा? 8:30 वाजता केलं. परत बघा इथनं 9:30 वाजता निघाला.
ह्या साईडला, परत 10:30 वाजता निघाला या साईडला. म्हणजे प्रत्येक बघा त्याच्या प्रस्थानामध्ये 1 तासाचं अंतर आहे का तर आहे. त्यामुळे पहिलं काय झालं बरोबर झालं. 2 नंबर बघा. 12:15 वाजता बोट व हॉवरक्राफ्ट ही दोन्ही वाहने वाय बंदरात असतील. बघा 12:15 वाजता बघा बोट पण 12:15 वाजता पोहोचली तिथं कुठं वाय बंदरामध्ये आणि हॉवरक्राफ्ट बघा 12:15 वाजता पोहोचलाय कुठं वाय बंदरामध्ये. याचा अर्थ 2 नंबरचा पण ऑप्शन बरोबर आहे. 3 नंबर बघा. बोटीच्या पाठोपाठच्या 2 प्रस्थापनादरम्यान नेमका 3 तासांचा कालावधी आहे. बघा बोटीच्या 2 प्रस्थापनादरम्यान बघा पहिले 7:30 वाजता निघाली. ठीक आहे बघा आणि दुसरी किती वाजता निघाली बघा 9:15 वाजता. म्हणजे किती तासाचा फरक 7:30 ते 8:30, 8:30 ते 9:15 म्हणजे थोडक्यात काय पावणे 2 तासांचा. ठीक आहे बघा आणि परत इकडे बघा किती वाजता निघाली 11 वाजता निघाली या साईडला. बघा आता हे 7:30 ते 10:30 हे काय 7:30 ला निघाली आणि 10:30 वाजता पोहोचलेले पाठोपाठच्या 2 प्रस्थानामध्ये 3 तासाचा फरक आहे का तर नाही. त्यामुळे 3 नंबरचं काय झालं चूक झालं. 4 नंबरचं काय बघा जेव्हा हॉवरक्राफ्ट तिसऱ्या वेळी वाय बंदरात परतेल तेव्हा बोटही तेथे परतेल. बघा हॉवरक्राफ्ट तिसऱ्या वेळेस वाय बंदरात पोहोचेल. बघा पहिल्यांदा 7:15 वाजता पोहोचला इथं पहिल्यांदा पोहोचला परत रिटर्न आला परत दुसऱ्या वेळेस कधी पोहोचला बघा 10:15 वाजता आणि तिसऱ्या वेळेस कधी पोहोचला बघा 12:15 वाजता. 12:15 वाजता बघा जेव्हा हॉवरक्राफ्ट तिसऱ्या वेळी वाय बंदरात परतेल तेव्हा बोटही तिथे असेल का बघा 12:15 वाजता बोट पण तिथेच असणार आहे आपण आताच बघितले. त्यामुळे 4 नंबरचं पण बरोबर येते म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा यातला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पर्सेंटेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा नव्या घरगुती अंदाजपत्रकात पेट्रोलची किंमत 10% वाढली तर खर्चात वाढ होऊ नये यासाठी त्याच्या वापरात करायच्या कपातीची टक्केवारी निवडा. बघा थोडक्यात काय 100 रुपयाला समजा आपण बघा 100 रुपयाला पहिल्यांदा 100 ml समजा पेट्रोल येत होतं. ठीक आहे बघा आता झाले काय बघा आता किंमत किती झाली 110 रुपयाला 100 ml येते. 110 रुपयाला 100 ml. मग आता आपल्याकडे तर 100च रुपये बरोबर आहे की नाही. मग आपल्याकडे जर 100 रुपये असतील तर आपल्याला काय करावं लागेल बघा तर 10 रुपयाचं पेट्रोल काय करावं लागेल कमी घ्यावं लागेल. कारण आपला खर्च आपल्याला 100 रुपये करू शकतो. थोडक्यात काय मग इथं काय निघेल बघा आपल्याला फक्त 10 रुपयाला किती एवढंच आहे. 110 रुपयाला 100 ml निघते तर मग 10 रुपयाला तेवढं आपल्याला कमी करावं लागेल. येते लक्षामध्ये बघा मग काय निघेल बघा इकडं तिरकस गुणाकार करा बघा काय x गुणिले 110 बरोबर 10 गुणिले 100 10 गुणिले 100 बघा x जागेला ठेवा बरोबर कारण की 10 रुपयाचं पेट्रोल आपल्याला कमी करावं लागेल बरोबर आहे की नाही. 110 रुपयाला 100 ml तर 10 रुपयाला किती असेल तर तेवढं आपल्याला ह्याच्यातनं कमी करावं लागेल आपल्याला 100 रुपये. काय निघेल बघा x बरोबर 10 गुणिले 100 भागिले 110 इकडे काय निघेल चला ह्या शून्याला हा शून्य गेला 100/11 किती येते बघा 11,99,99 आणि 100 म्हणजे 9.1/11% आपल्याला काय करावं लागेल कपात करावं लागेल. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे. चोर पोलीसच्या टाईप वरचा काय दिले बघा ताशी 10 किलोमीटर गती असलेल्या पोलीस व्यक्ती ताशी 8 किलोमीटर गती धावणाऱ्या चोराचा पाठलाग करत आहे. जर चोर पोलिसाच्या 100 मीटर पुढे असेल बघा आता लक्षात घ्या इथं समजा पोलीस आहे इथं चोर आहे दोघांमधला डिस्टन्स किती आहे बघा तर 100 मीटरचा 100 मीटरचा. तर कधी पण लक्षात घ्या आणि बघा आता पोलीस चोराला पकडतो याचा अर्थ काय दोघांची पण दिशा एकच असणार आहे कारण की पोलिसाला चोराला पकडायचे. थोडक्यात काय बघा दोघं जर एका दिशेने जात असतील ना तर वेगाचे काय होते मायनस होतो वेग एकमेकांमध्ये मायनस होतो. म्हणजे थोडक्यात काय बघा पोलिसाचा वेग किती 8 किलोमीटर आहे बरोबर आहे का नाही आणि चोराचा 8 किलोमीटर आहे पोलिसाचा किती आहे बघा तर 10 किलोमीटर आहे. बघा हे जे 100 मीटर जे अंतर असतं ना ते कोण कमी करत असतं लक्षात घ्या. जर पोलिसाचा वेग जर 8 किलोमीटर असताना चोराचा पण 8 आहे तर दोघं पण समान मग दोघांमधलं अंतर ते कधीच कमी झालं तेवढं कायम राहिलं असतं. पण हे मधलं अंतर कोण कमी करत असतं तर पोलिसाचा जो वेग असतो ना चोरापेक्षा जास्त असणारा वेग तो किती आहे बघा तर 2 किलोमीटर आहे बरोबर आहे की नाही. हे जर 100 मीटर असेल ना तर बघा 10 न 8 गेले खाली किती राहिले बघा 2 किलोमीटर. पण लिहिताना आपण काय बघा लिहिताना काय करायचं आपण इथं 2000 मीटर घ्यायचं कारण हे वरचं मीटर मध्ये काढतो बरोबर आहे. जर तासामध्ये 2 किलोमीटरचा फरक पडत असेल म्हणजे 2000 मीटरचा फरक पडत असेल तर 100 मीटरचा फरक पडायला एका तासापेक्षा कमी वेळ लागणार आहे. मिनिटामध्ये उत्तर निघेल ते. मग फक्त काय करायचं बघा 100 भागिले 2000 गुणिले फक्त 60 करायचे. काय निघेल 60 का कारण एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. बघा मग इथं काय निघेल चला ह्या शून्याला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले ह्या शून्याला हा शून्य गेला बे के बे बे त्रिक 6 म्हणजे 3 मिनिटं उत्तर. आपला ऑप्शन नंबर 2 येते 3 मिनिट. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये नृत्य सरावासाठी सिल्वियाला सकाळी 7 वाजता उठायचे होते
उठल्यानंतर तिने तिच्या अंकीय घड्याळाकडे पाहिले. विद्युत घटाचा भार कमी झाल्यामुळे तिला तास व मिनिटांची सोबतची मांडणी पाहण्यास मिळाली. तिने खिडकीतून बाहेरचा उजेड पाहिला आणि सकाळी 7 वाजल्यानंतर 12 तासांचा उशीर झाला नसल्याची तिला खात्री पटली. तिला उठायला जास्तीत जास्त किती उशीर झाला असावा हे दाखवणारा पर्याय निवडा. बघा थोडक्यात काय, 7 वाजेच्या नंतर बघा सकाळी 7 वाजेनंतर 12 तासांचा उशीर झाला नसल्याची, सकाळी 7च्या नंतर 12 तास म्हणजे किती झाले, संध्याकाळचे 7 वाजले, आणि संध्याकाळचे 7 वाजे नसल्याची तिची खात्री पटली. फक्त आता आपल्याला काय करायचे, तिला किती उशीर झाला ते बघायचे उठायला. पण लक्षात घ्या, आता विद्युत घाटामध्ये थोडक्यात काय, त्या घाटामध्ये मांडणी कशी असते बघा, ही अशी असते. समजा इथं 3 वाजले असतील तर हे असं दाखवतो बघा घड्याळ. 3 वाजून समजा 50 मिनिटं असतील तर इथे काय निघेल बघा, हे असं. ठीक आहे, ह्या टाईपचं घड्याळ. पण थोडक्यात काय त्यातले सेल, थोडक्यात काय त्याला लाईट कमी मिळाल्यामुळे का थोडक्यात काय काय अंकाचे ते दाखवणार बघा. सेल बघा, बॅटरी जर आपली उतरत आली तर थोडक्यात काय होतं, एखादी रेष आपल्याला ते दाखवत नाही, एखादी ह्याच्यातलं काय अर्थ दाखवलं, यातला अर्थ काय दाखवलं, बरोबर आहे की नाही. बघा कॅल्क्युलेटरवरती आपण बघत असेल, कॅल्क्युलेटर मध्ये जर सेल संपत आला ना तर त्यातले आकडे बघा अंधुक दिसतात, बरोबर आहे का. कुठली तरी एखादी रेष दिसते, एखादी दिसत नाही, त्या टाईपचा प्रश्न आहे. पण बघा ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं ना, आता बघा 7च्या नंतर ना समजा तिला आपण पकडलं बघा 1 तास 59 मिनिटं, जर थोडक्यात काय 2 तास थोडक्यात उशीर झाला असेल तर ह्याच्यामध्ये ती बघा थोडक्यात काय, आता 1 तास 59 मिनिटं म्हणजे बघा 7च्या पुढे किती येते बघा, 7 अधिक 1 तास 59 मिनिटं म्हणजे किती झाली, तर 8 वाजून 59 मिनिटं, बरोबर आहे का नाही. मग घड्याळामध्ये 8 वाजून 59 मिनिटं वाजले असू शकतात का, तेवढं बघायचं आपल्याला. बघा ह्याच्यामध्ये आपण 8 वाजून बघा, हे 8 दाखवू शकतो का, दाखवू शकतो. 8 वाजून 59 मिनिटं बघा, इथं हे 8 दाखवला आपण, ठीक आहे. 8 वाजून 59, इथं हा 5 दाखवू शकतो आणि इथं परत हा 9 पण दाखवू शकतो, ठीक आहे. बघा बरं, आता 2 वाजून 35 मिनिटं म्हणजेच काय बघा, 7 अधिक 2 35 म्हणजेच काय, 9 वाजून 35 मिनिटं. ह्याच्यामध्ये 9 वाजून 35 मिनिटं दाखवू शकतो का आपण, दाखवू शकतो. बघा हे 9 आपण असं दाखवू शकतो, 9 वाजून 35 मिनिटं. इथे लक्षामध्ये मग थोडक्यात तिला जर बाबा 2.5 तासाचा उशीर झाला असेल तर घड्याळामध्ये किती वाजायला पाहिजे, 7च्या नंतर 2 तास 35 मिनिटं म्हणजेच काय, 9 वाजून 35 मिनिटं. मग 9 वाजून 35 मिनिटं ह्याच्यामध्ये दाखवू शकतो का आपण, तर दाखवू शकतो. बरं, 2 वाजून 59 मिनिटं म्हणजेच किती झाले बघा, 7 अधिक 2 59 म्हणजेच किती झाले, 9 वाजून 59 मिनिटं. 9 वाजून 59 मिनिटं आपण ह्यात दाखवू शकतो का, बघा 9 वाजून बघा इथं 0 निघेल बघा, इथं 9 असेल असं, 9 वाजून 59 हे पण दाखवू शकतो आपण ह्याच्यामध्ये, ठीक आहे. हे असं 9 वाजून 59 मिनिटं, मग हे पण येऊ शकतं. आणि परत काय 1:39 मग 7च्या पुढं 7 अधिक 1:39 म्हणजे किती झाली बघा, 8 वाजून 39 मिनिटं. 8 वाजून 39 मिनिटं दाखवू शकतो का आपण, ते पण दाखवू शकतो. पहा इथं 8 वाजून किती, 8 वाजून 39 मिनिटं म्हणजे इथं आपण हे रेषमध्ये तर 3 आणि परत इकडे हे असं, हे पण दाखवू शकतो. म्हणजे बघा चारही पर्याय जर बघितले ना आपल्याला तर आपण ह्याच्यामध्ये दाखवू शकतो. मग आता त्यातल्या त्यात जर बघा आपल्याला विचारलं का त्यांनी, तर तिला जास्तीत जास्त उठायला जास्तीत जास्त किती उशीर झाला असावा, तर जास्तीत जास्त म्हटलं तर मग सगळ्यात मोठा पर्याय कुठला, ह्याच्यामधला ऑप्शन नंबर 3. तसं बघायला गेलं तर हा प्रश्न चुकीचा दिला त्यांनी, ठीक आहे. तर चारही पर्याय निघतात, ठीक आहे. म्हणजे ह्या लॉजिकने गेलं तर मग जास्तीत जास्त म्हटलं तर 2 वाजून 59 ऑप्शन नंबर 3 येते, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा समीकरणावरचा क्वेश्चन आहे, काय दिले ह्याच्यामध्ये, या वर्षी प्रथमच माझ्या नव्या आंब्याच्या झाडावर 96 फळे धरली. हा आनंद साजरा करण्यासाठी गावच्या प्रथेप्रमाणे 5 फळे पाखरांसाठी झाडावर ठेवून यातील बहुतेक माझ्या काही शेजाऱ्यांना द्यायचे आहेत. माझे कुटुंब धरून सर्व शेजाऱ्यांना समान संख्येने आंबे मिळायला हवेत आणि ते जास्तीत जास्त शेजाऱ्यांना मिळावेत अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक शेजाऱ्याला किमान 5 तरी आंबे मिळायला हवेत. आंब्यांची पिशवी मिळणार आहे अशा शेजाऱ्यांची आणि प्रत्येक पिशवीत असलेल्या आंब्यांची अनुक्रमे संख्या निवडा. बघा 96 झाड आंबे लागले झाडावरती, त्यातली 5 फळं काय केली आपण पक्ष्यांसाठी सोडून दिली, राहिली किती 91. ठीक आहे, आता 91 आपण किती जणांमध्ये मांडू शकतो बघा, तर 13 7 91, 13 7 91, ठीक आहे. आणि आपलं काय म्हटलं बघा, प्रत्येक शेजाऱ्याला किमान 5 तरी आंबे गेले पाहिजे. किमान 5 म्हणलं तर इथे किती निघते बघा, बघा हे किमान 5 म्हणलं तर 7 आंबे जर आपण प्रत्येकाला दिले तर एकूण किती कुटुंबांना आपण आंबे देऊ शकतो, 13 कुटुंबांना, 13 कुटुंबे झाली. पण ह्याच्यामध्ये काय म्हटले बघा, आपलं स्वतःचं घर पण बघा, माझे कुटुंब धरून म्हटलेले, ठीक आहे बघा. 13 मधलं जर एक कुटुंब सोडलं स्वतःचं तर आपण किती शेजाऱ्यांना देऊ शकतो, 12 शेजाऱ्यांना 7 7 आंबे देऊ शकतो.
ठीक आहे, आपलं उत्तर काय निघालं ऑप्शन नंबर दुसरा 12 आणि 7 12 ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं सरळ रूप द्या. काय दिले बा प्रश्नामध्ये बघा, काय दिले बघा 10 वजा 19 भागिले 1 अधिक 5 छेद 1 अधिक बघा इथे काय निघेल 5 एके 5 5 त्रिक 15 1 अधिक 1/3 करा डायरेक्ट. बघा इथे काय निघेल बघा 10 वजा 19 छेद 1 अधिक 5 छेद काय निघेल बघा 3 एके 3 आणि 1 4 4/3 4/3 बघा इथं काय निघेल बघा मग 10 वजा 19 छेद 1 अधिक बघा हे 3 वरती जाईल म्हणजे काय होईल 5 त्रिक 15 15/4 बरं आता पुढे काय होईल बघा आता 10 वजा 19 छेद बघा 4 एके 4 अधिक 15 म्हणजे की झाले 19 19/4 19/4 परत इकडे काय निघेल बघा बघा हे 4 वरती जाईल बरोबर आहे का 10 वजा 19 गुणिले 4/19 हे 4 कुठे गेले वरती गेले काय निघेल बघा इथं 19 ला 19 कॅन्सल होऊन जाईल राहिले काय मग 10 वजा 4 बरोबर किती झाले 6 म्हणजे आपलं उत्तर काय निघेल ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा हा पण टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन काय दिले बघा ऑलिम्पियाड समीकरण सोडवायला मिलूला 2 मिनिटे मिलूला किती वेळ लागतो 2 मिनिट 2 मिनिट आणि 38 सेकंद 2 मिनिट अधिक 38 सेकंद लागतात. जिलो तेच गणित दुप्पट वेगाने करतो. जिलोला किती वेळ लागेल मग दुप्पट वेगाने करत असेल तर वेळ किती लागणार निम्मा वेळ लागणार ह्याच्यापेक्षा बघा जिलो तेच गणित दुप्पट वेगाने करतो मग त्याला 1 मिनिट लागेल 1 मिनिट अधिक अधिक 19 सेकंद 2 च्या निम्म 1 आणि 38 च्या निम्म 19 1 मिनिट आणि 19 सेकंद आणि गुलूला तेच सोडवायला जिलोपेक्षा 47 सेकंद जास्त लागतात. बघा गुलूला तेच सोडवायला किती वेळ लागतोय जिलोपेक्षा 47 सेकंद जास्त म्हणजे 1 मिनिट अधिक 19 सेकंद अधिक 47 सेकंद मग किती होईल बघा इकडं 1 मिनिट अधिक बघा 40 50 60 आणि 6 किती येते 40 50 60 66 सेकंद म्हणजेच काय झाले बघा इकडं ह्यातला 1 मिनिट निघाला 2 मिनिट 6 सेकंद 2 मिनिट अधिक 6 सेकंद उत्तर कुठलं असेल बघा बरं गुलूला तेच गुलूला लागणारा वेळ किती असेल गुलूला लागणारा वेळ असेल 2 मिनिटं 6 सेकंद 2 मिनिट 6 सेकंद ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये ए बी 40 मीटर आणि बी सी 30 मीटर या मापाचे चौकोनी खेळ मैदान आहे. ठीक आहे, ए बी किती आहे बघा 40 मीटर आहे आणि बी सी किती आहे बघा हे उभं 30 मीटर आहे. बरं शारीरिक शिक्षण संचालकांनी श्याम आणि जगला जांभया देताना पाहिले त्यांनी श्यामला मैदानाभोवती ए बी सी डी ए अशा 2 फेऱ्या बघा कुठून ए पासून बी पर्यंत बी पासून सी सी पासून डी आणि डी पासून ए पर्यंत अशा 2 फेऱ्या म्हणजे थोडक्यात काय 40 परत 30 मीटर परत 40 मीटर कारण हे पण 40 असेल हे पण 30 असेल म्हणजे अधिक 40 अधिक 30 म्हणजे बरोबर झाले 70 आणि 70 झाले 140 मीटर अशा 2 फेऱ्या म्हणजे गुणिले 2 280 मीटर जायला सांगितले. ठीक आहे, बरं आता पुढे काय दिले बघा अशा 2 फेऱ्या आणि जगला ए पासून एम पर्यंत बघा आता जगला कसं जायला सांगितले बघा ए पासून एम पर्यंत परत एम पासून एन पर्यंत बघा एम पासून एन पर्यंत परत बघा एन पासून सी पर्यंत एन पासून सी पर्यंत आता काय दिसतंय बघा तुम्हाला ए ते एम आणि एन ते सी एक आडवी रेष पूर्ण झाली बरोबर आहे 40 मीटरची ते 40 मांडायचं. चला परत पुढे काय दिले बघा सी ते पी बघा सी पासून परत पी पर्यंत बरं परत परत पुढे काय दिसते बघा पी पासून क्यू पर्यंत बघा पी पासून इकडे क्यू पर्यंत बघा पी ते क्यू किती आलं बघा हे तर 40 आहे बरोबर आहे का बघा आता आपण काय बघितलं ए ते एम आणि एन ते सी किती झालं 40 परत पी ते क्यू किती झालं 40 ठीक आहे बघा आणि परत काय आणि ए पर्यंत बघा क्यू पासून परत ए पर्यंत ह्याच्यामध्ये काय दिसते बघा तुम्हाला बघा एम ते एन पर्यंत किती आहे बघा 30 असेल आणि परत बघा ए ते क्यू आणि पी ते सी हे 30 झालं आणि
परत इथं 2 फेऱ्या मारायला सांगितले. मग ह्याच्या पण 2 फेऱ्या किती झाल्या बघा 40 आणि 40 80. थोडक्यात 40 आणि 30 70 आणि 70 140. 140च्या 2 फेऱ्या म्हणजे किती झाले बघा 280. म्हणजे बघा दोघांना थोडक्यात काय सारखंच अंतर जायला सांगितले. सांगितले. परत एम-एन व पी-क्यू हे परस्परांना लंब असलेल्या आणि अनुक्रमे बी-सी एम-एन आणि पी-क्यू हे परस्परांना लंब असलेल्या आणि लंब म्हणजे काय परपेंडिक्युलर एकमेकांना छेदणाऱ्या आणि अनुक्रमे बी सी व सी डी बघा बी सी आणि सी डी यांना समांतर असलेल्या मैदानाच्या सीमेला स्पर्श पायवाटा आहेत. ठीक आहे बघा. बरं पुढे काय दिले आवश्यक असल्या सोबतची आकृती अभ्यासा. दिलेल्या माहितीच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा. काय दिसतंय बघा श्याम जगपेक्षा अधिक अंतर चालला चूक. पहा जग सॅमपेक्षा अधिक अंतर चालला चूक. जग आणि सॅम समान अंतर चालले. ऑप्शन नंबर काय ते 3 बरोबर येते आपलं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पर्सेंटेज चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा एक्स व वाय या दोन संख्या झेड या तिसऱ्या संख्येपेक्षा कोणाला दिले बघा झेड ला. मग इथल्या एक्स वाय आणि झेड जर आपण 100 पकडला तर एक्स किती निघेल बघा एक्स व वाय या दोन संख्या झेड या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% आणि 28% कमी आहेत. म्हणजे हा जर 100 असेल तर एक्स किती आहे बघा ह्याच्यापेक्षा 20% कमी म्हणजेच किती झाला 80 झाला आणि वाय किती झाला ह्याच्यापेक्षा 28% कमी म्हणजेच किती झाला 72 झाला. ठीक आहे. आता पुढे काय दिले बघा तर वाय ही संख्या एक्स पेक्षा कोणापेक्षा म्हटले बघा आता म्हटले एक्स पेक्षा काय म्हटले तर किती टक्के लहान आहे बघा. आता एक जो पेक्षा असताना तो खाली लिहायचा किती आहे हा 80 आणि याच्यापेक्षा कितीने लहान आहे तर 8 ने लहान आहे. हा 80 आहे तर हा 72 म्हणजे 8 ने लहान आहे. टक्केवारीमध्ये किती म्हणून काय करते गुणिले 100 काय निघेल बघा मग इकडं शून्याला शून्य कॅन्सल 8 ला 8 कॅन्सल राहिले किती 10%. म्हणजे उत्तराला आपला ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वयवारी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये बघा वेदांतचे वय हे सुशांतच्या वयाच्या 1/3 आहे. बघा वेदांतचे वय काय म्हटले बघा सुशांतच्या वयाच्या 1/3 म्हणजे सुशांत जर 3x असेल तर वेदांत किती असेल x असेल. वेदांतचे वय सुशांतच्या वयाच्या 1/3 आहे. बघा हिनाचे वय सुशांतपेक्षा निम्मे असून बघा हिनाचे वय सुशांतच्या निम्मे म्हणजे किती झाले बघा सुशांत 3x आहे तर ही झाली 1.5x. परत असून बीनाचे वय हिनाच्या वयाच्या 1.5 आहे. बघा बीनाचे वय हिनाच्या वया 1.5 बीना किती असेल बघा मग या 1.5x च्या 1.5 म्हणजेच गुणिले 1.5 करा. 15चा वर्ग किती झाला बघा 2.25 तर 225 बरोबर आहे का नाही. दशाच्या अपूर्णांकाच्या पुढे इथे एक घर आहे इथे एक घर आहे 2 घर झाली त्यामुळे 2 घर इथे देऊन टाका म्हणजे 2.25 झालं. ठीक आहे. 1.5चा 1.5 म्हणजे किती झाला 2.25. परत काय दिले बघा निशांतचे वय 24 वर्षे असून बघा तो बीनापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. बघा बीनाचं वय किती 2.25 आहे. आधी ह्या गुणोत्तरामध्ये मांडून घ्या कुणाचं वय निशांतचं वय. निशांतचे वय किती असेल बघा मग निशांतचे वय काय म्हटलंय निशांतचे वय 24 वर्ष असून तो बीनापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे म्हणजेच बघा 2.25x 2.25x वजा किती 12 बिनापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे आणि त्याचं संख्येमध्ये वय किती दिले बघा त्यांनी 24 वर्ष म्हणजे इथं तुमचं बघा इज इक्वल टू 24 निघेल. म्हणजे इथं आपण x ची व्हॅल्यू काढू शकतो. येते लक्षामध्ये बघा थोडक्यात काय 2.25x वजा 12 बरोबर झाले 24. मग काय होईल बघा 2.25x हे वजा 12 बरोबरच्या पलीकडे टाक काय होईल बघा 24 अधिक 12 काय निघेल इकडं बघा 2.5 बघा आता डायरेक्ट करा स्टेप वाढवण्यापेक्षा बघा 24 आणि 12 किती झाले 36. ठीक आहे इथं x ला x लिहून टाका आणि 2.25 बरोबरच्या पुढे गेले कुठे जाईल छेदाला जाईल 2.25 हे पूर्णांकामध्ये करा. बघा आता दशांश अपूर्णांकाच्या पुढे किती घर आहेत बघा 2 घर आहेत बरोबर आहे का नाही. इथं थोडक्यात 2 शून्य वाढवा हे झालं 225. मग छेदाला जर 2 शून्य वाढेल तर अंशाला पण 2 शून्य वाढवा 36च्या वरती पण 2 शून्य द्या. मग थोडक्यात काय हे आणि ही संख्या सेमच असतात लक्षात घ्या. हे 36/2.25 आणि 36/225 सेमच असते कारण की आपण अंशाला ज्या संख्येने गुणले त्या संख्येला जर आपण छेदाने गुणला असेल तर अपूर्णांकामध्ये फरक पडत नाही. चला भागाला किती निघते इकडे मग 5 5 चोक 20 2 राहिले 5 5 25 5 7 35 आणि 1 36 5 दुने 10 परत काय निघेल बघा 9 5 45 9 8 72 परत काय निघेल बघा 5 1 5 आणि इकडे 16 85 म्हणजेच x ची व्हॅल्यू किती निघाली 16 वर्ष. ठीक आहे. तर आपल्याला विचारले काय तर वेदांतचे वय किती मग वेदांतचे वय किती बघा x आहे मग थोडक्यात किती x ची व्हॅल्यू निघाली आपली 16
मग या उत्तर किती असेल आपला ऑप्शन नंबर 4. वेदांचे वय झाले 16. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा जॉमेट्रीच्या प्रवृत्ती क्वेश्चन आहे. काय दिले बघा. एका आयताकृती पटांगणाची लांबी व रुंदी 3:2 गुणोत्तरात आहे. ठीक आहे बघा. आता आयताची बघा ही झाली लांबी ही रुंदी. ठीक आहे बघा. लांबी किती आहे 3x आहे आणि रुंदी झाली 2x. वरची पण बाजू झाली 3x आणि ही पण बाजू झाली 2x. ठीक आहे बघा. एक सायकल स्वार ताशी 12 किलोमीटर वेगाने एका पटांगणाची एक फेरी 8 मिनिटात पूर्ण करतो. तर त्या पटांगणाचे क्षेत्रफळ किती बघा. ताशी वेग किती आहे 12 किलोमीटर. ताशी वेग म्हणजे काय 60 मिनिटांमध्ये 12 किलोमीटर. तर 8 मिनिटांमध्ये किती जातो बघा. 12 किलोमीटर जर जात असेल थोडक्यात काय 12,000 मीटर. 12,000 मीटर गुणिले 8/60 करायचं. ठीक आहे बघा. मग थोडक्यात काय 12,000 किलोमीटर जायला 60 मिनिटं लागतात. तर 8 मिनिटांमध्ये तो किती जाईल. किती निघेल माझ्याकडे मग. शून्याला शून्य गेले. 6 1 6 6 2 12. किती निघेल इकडं 12 किलोमीटर बरोबर आहे ना. 12 म्हणजे 12,000 मीटर बरोबर आहे. शून्याला शून्य गेला. 6 1 6 6 2 12 म्हणजेच 8 2 16. किती आले इकडे 1600 आलं. बरोबर आहे का. 8 मिनिटात बघा 12 किलोमीटर वरती थोडक्यात 12,000 मीटर. तर 8/60 मिनिटात किती. शून्याला शून्य गेला. 6 1 6 6 2 12 200 8 2 1600 म्हणजे इकडे 1600 आलं. ठीक आहे बघा. म्हणजे बघा इथं किती निघेल बघा त्याची x ची व्हॅल्यू किती असते इकडं x ची व्हॅल्यू आपल्याला काय म्हटले बघा. तर त्या पटांगणा क्षेत्रफळ किती बघा. ठीक आहे. आता बघा हे पूर्ण किती आहे बघा. हे पूर्ण अंतर किती झालं बघा. हे 8 मिनिटांमध्ये फेरी पूर्ण करतो बरोबर आहे की नाही. किती मीटर 1600 मीटर झाले 1600. म्हणजे किती आहे बघा 3 आणि 3 6 6 आणि 2 8 आणि 2 10. म्हणजे थोडक्यात काय 10 x ची व्हॅल्यू किती आहे बघा तर 1600. मग x ची व्हॅल्यू किती असेल बघा तर 160 असेल. लक्षात आलं काय केलं आपण ते. त्यांनी काय केले बघा 12च्या स्पीडने जातोय 8 मिनिटांमध्ये तो किती अंतर पूर्ण करतो 1600 मीटर. मग ह्या पूर्ण पटांगणाची लांबी किती आहे बघा. ग्राउंडची लांबी 1600 मीटर आहे. टोटल ह्याचं पेरीमीटर थोडक्यात किती झालं 1600 मीटर. मग आता बघा हे गुणोत्तरामध्ये दिले 3x 3x 2x 2x. मग ह्याची सगळ्यांची मिळून लांबी किती झाली 10x झाली. 10x ची लांबी किती आहे 1600. मग x बरोबर किती झाला 160. म्हणजे किती आले बघा 16 त्रिका 48 म्हणजे 480 झालं. आणि 16 2 32 म्हणजे किती झालं 320 झालं. ठीक आहे बघा x व्हॅल्यू 160. बरं आता चला लांबी निघाली 480 रुंदी निघाली 320. मग याचं विचारलं काय तर पटांगणा क्षेत्रफळ किती. मग आयता क्षेत्रफळ काय असते बघा लांबी गुणिले रुंदी. बरोबर आहे का. मग थोडक्यात काय 480 गुणिले 320. कारण आयता क्षेत्रफळ काय असते बघा तर लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी हे झालं आयताचे क्षेत्रफळ. ठीक आहे बघा किती निघेल बघा इकडे. मग चला हे 2 शून्य आधी मांडून टाका गुणाकार भाग घाला. बरं शेवटी 2 शून्य मांडू आपण. चला 82 16 इथं हातचा आला 1 बेचूक 8 आणि 1 9 इथं शून्य द्या. परत 3 8 24 3 चोक 12 आणि 2 14 किती आलं बघा खाली हा झाला 6. परत 9 4 13 परत 4 आणि 1 5 इथं हातचा आला 1 आणि हे 2 शून्य आहे असे देऊन टाका इकडं. म्हणजे बघा 15 36 00 15 36 00 ऑप्शन नंबर किती आला 2 आला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रॉफिट लॉस चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बा एका दूरदर्शन संचाची दर्शनी किंमत 47,500 रुपये असून विक्रीची किंमत 43,700 आहे. तर शेकडा सूट किती. बघा सूट कशा बघा दर्शनी किंमत म्हणजे काय छापील किंमत. मग छापील किमतीमधून बघा छापील किंमत वजा सूट जर तुम्ही केले तर काय निघते बघा विक्री किंमत. विक्री किंमत छापील किंमत किती आहे बघा इथं आपली 47,500. सूट किती आहे बघा विक्री किती आहे बघा आपली 43,700. मग आपली सूट किती असेल बघा 47,500 मधून 43,700 गेले. बघा किती निघेल बघा शून्याला शून्य 7 आणि 8 15 7 ने 3 गेले 3 राहिले. ठीक आहे. मग थोडक्यात 3,800 रुपये तुम्ही सूट दिलेले. सूट झाली 3,800 रुपये. बरं विचारलं काय त्यांनी आपल्याला तर शेकडा सूट किती. कधी पण लक्षात घ्या छापील किंमत जर आपली आपण 100% पकडत असेल तर सूट किती असेल बघा 1% असेल. ठीक आहे बघा. कारण कसं असतं बघा नफा हा खरेदी किमतीवर काढला जातो आणि सूट ही छापील किमतीवर काढली जाते. नफा तोटा खरेदी किमतीवर. बघा इथं काय नाही तिरकस गुणाकार करायचा बघा x गुणिले 47,500 बरोबर 3,800 गुणिले 100. बघा एक जागाला ठेवा आणि काय होईल बघा 3,800 गुणिले 100 छेद
हे 47,500 बरोबरच्या प्लेट गेले की छेदाला जाईल. ठीक आहे बघा. आता भाग घालवा. काय निघेल बघा इकडं? चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ठीक आहे बघा. चला काय निघेल इकडं? 5 9 45 2 राहिले. परत 5 5 25. ठीक आहे बघा. बरं इकडे काय निघेल बघा. बरं आता इथं आपल्या लक्षात काय येते बघा 19 ने भाग जातोय. 1995 ला अडवतोय. थोडक्यात काय 95 गुणिले 5 झाले. बरोबर आहे का नाही? आपण 5 ने भागाला होतो 475. थोडक्यात काय 95 गुणिले 5 झाले. ठीक आहे. बरं आता भाग घालवा बघा. 19 बघा 19 दुनी 38 19 पाचा 95 बघा 5 एके 5 5 चोक 20 आणि परत 5 एके 5 5 8 40 म्हणजेच काय ते बघा 8% सूट येते. 8% म्हणजे ऑप्शन नंबर 2. तर शेकडा सूट किती आहे तर 8%. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा हा पण नफा तोटावरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा. एका दुकानदाराने 100 छत्र्या 80 रुपये एक याप्रमाणे विकत घेतल्या व त्याची छापील किंमत 100 रुपये एक याप्रमाणे ठेवली. त्यांनी बघा घेतल्या किती रुपयाला 100 छत्र्या 80 रुपयाला. म्हणजे बघा 100 गुणिले 80 बरोबर किती झाले बघा 8,000 रुपये. ही झाली खरेदी. चला पुढे काय दिले बघा. त्याने 60 छत्र्या छापील किमतीस व उरलेल्या छत्र्या 100 रुपये 10% सूट छापील किमतीवर याप्रमाणे विकल्या. त्यांनी छापील किंमत किती दिली बघा 100 रुपये. मग त्यातल्या 60 छत्र्या किती कशा विकल्यात बघा त्याने. 60 छत्र्या विकल्या त्याने 100 रुपयाने छापील किमतीवर म्हणजे 6,000 रुपये झाले. आणि उरलेल्या छत्र्या किती आहेत बघा. एकूण छत्र्या किती 100. मग 40 छत्र्या त्याने कशा विकल्यात तर 100 रुपयावरती बघा 10% सूट. 100 रुपयाला 10% सूट झाली मग 90 रुपये झाले. मग 40 छत्र्या झाल्या त्याने 90 रुपयाला विकलेले. मग 9 चोक 36 हे झाले 3600 रुपये. म्हणजे एकूण किती झाले बघा 6 आणि 3 9 म्हणजे 9,600 रुपयाला त्यांनी विकले. खरेदी झाली 8,000 रुपये. विक्री झाली 9,600 रुपये. नफा झाला थोडक्यात 1,600 रुपये. मग कधी पण नफा कसा असतो आपला खरेदी किमतीवर असतो. मग 8,000 रुपये जर तुमचा नफा असेल सॉरी खरेदी किंमत असेल 1,600 रुपये जर तुमचा नफा असेल तर टक्केवारीमध्ये किती निघते बघा इकडं. चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ह्या शून्याला हा शून्य गेला. 8 एके 8 8 दोन्ही 16 म्हणजे 82 20% झाला शेकडा नफा. म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा ऍव्हरेज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. 90 ते 180 अंकांची सरासरी ही 80 ते 160 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे बघा. थोडक्यात काय असतं बघा सरासरी काढताना क्रमवार संख्यांची सरासरी जर असेल तर काय असतं बघा पहिली संख्या 90 अधिक शेवटची संख्या 180 भागिले 2 असते. मग बरोबर ऍव्हरेज निघून जातं बघा. किती आलं 270/2 बरोबर किती झाले 135. आणि परत काय बघा 80 ते 160 अंकांची सरासरी बघा त्या पण क्रमवार संख्या आहेत. मग पहिली संख्या झाली 80 आणि शेवटची संख्या झाली 160 भागिले 2 करायचं बरोबर ऍव्हरेज निघून जाते. किती येते बघा 8 24 240 भागिले 2 बरोबर किती झाले 120. बघा विचारले काय तर हा 80 ते 160 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. इथे 135 आहे इथे 120 आहे. दोघांमधला फरक किती आहे तर 15चा फरक आहे. म्हणजे आपलं उत्तर किती असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा खालील राशीची किंमत काढा. क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा इथं a क्यूब मायनस बी क्यूब बघा ए क्यूब मायनस बी क्यूबचा अर्थ काय असतो बघा याचं काय नसतं माझ्याकडे ए मायनस बी खाली काय असतंय ए स्क्वेअर बघा ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे बघा. आता ह्याच्यामध्ये बघा वरची मांडणी काय निघते बघा आपली ए क्यूब मायनस बी क्यूब आणि हे जर बघितलं आपण तर हे काय निघते बघा लक्षात घ्या. बघा हे झाला ए स्क्वेअर हा झाला बी स्क्वेअर आणि अधिक हे काय बघा ए काय येते ए बी येते. तुम्ही माझा ए बी कसं बघा 0.96 0.96 गुणिले 0.1 जर केलं तर 96 एके काय आला 96 आला. आणि तशाच अपूर्णांकाच्या पुढे इथं 2 घर आहेत खाली 1 आहे. एकूण 3 घर द्यावे लागतील. मग 1 2 आणि 3 किती आलं 0.096 आहे का 0.096. मग काय नाही बाय हे इक्वेशन दिसताना अवघड दिसतात पण त्या फॉर्म्युलामध्ये एकमेकाला कॅन्सल होऊन जातं. कसं लक्षात घ्या ए क्यूब मायनस थोडक्यात काय ए क्यूब मायनस बी क्यूबचं काय केलं आपण ए मायनस बी आणि ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर ह्याची फोड आपण अशी मांडली. बघा डिवाइड बाय काय दिसते तुम्हाला हे दिसते हे म्हणजेच काय हे दिसते बघा काय ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग ह्याला बरोबर हे काय होते कॅन्सल होऊन जाते. उत्तर काय ते फक्त ए मायनस बी. ठीक आहे. मग ए काय असेल आपला ए हा 0.96 झाला 0.96 आणि वजा बी बी किती आहे बघा 0.1 आहे 0.1. मग काय निघेल बघा उत्तर इथं बघा 7 0 गेले 6 9 1 गेले 8 0.86. ठीक आहे बघा 0.86 म्हणजे उत्तर कुठला आला आपला ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा समीकरणावरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, एका संख्येच्या वर्गात त्या संख्येच्या 1/4 भाग मिळवल्यास 17 संख्या येते, तर ती संख्या कोणती? बघा डायरेक्ट पर्यावरणात उत्तर काढू शकतो आपण. बघा 5 बघा वर्ग करायचा आहे आणि परत त्याच्यामध्ये काही ना काही संख्या ऍड करायची, त्यानंतर उत्तर तुमचं 17 येते. बघा 5 चा वर्ग केला तर 25 येतोय, 7 चा 49 येतोय, 4 चा 16 येतोय, 9 चा 81 येतोय. सॉल्व्ह पण करायची गरज नाही. बघा वर्ग केल्यानंतर संख्या 25 आली, आपल्याला 17च्या पुढे उत्तर जाऊन द्यायचं, त्यामुळे पहिला ऑप्शन कॅन्सल, दुसरा ऑप्शन कॅन्सल, चौथा ऑप्शन कॅन्सल. बरोबर काय निघते बघा, तिसरा ऑप्शन निघते 4. बघा 4 काय म्हणले, एका संख्येच्या वर्गात 4चा वर्ग जर केला आपण तर किती झाला, एका संख्येच्या वर्गात 4च्या वर्गात अधिक त्या संख्येचा 1/4 म्हणजे 4चा 1/4 किती, तो जर मिळवला तर संख्या किती येते, 17 आली पाहिजे. बघा 4चा वर्ग झाला 16 अधिक या 4 ला 4 कॅन्सल, खाली किती येते बघा 1, 16 आणि 1 बरोबर किती झाली 17. आपलं उत्तर किती येते, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा लसावी मसावी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, एक संख्या 4 ने वाढवल्यास तो 4, 12, 34, 51 या संख्यांचा लसावी आहे, तर ती संख्या कोणती? बघा आता बरं आधी आपण लसावी काढू कोणाकोणाचा, 4, 12, 34 आणि 51. ठीक आहे बघा, चला आता 4, 12, 34, 51. ठीक आहे बघा, आता कॉमन काय निघते बघा, सगळ्यामध्ये 2 ने भाग जातोय बघा. तुम्ही म्हणताल तर 4 आणि 12 ला आपण 4 ने भागावं, तसं नाही करायचं, कारण की 34 मध्ये 2 हुकते परत. म्हणजे 34, 12 आणि 4 ला 2 ने भाग जातो, लहान संख्यांपासून सुरुवात करायची. पहा बे दुने 4, बे सक्क 12, 17 दुने 34, 51 ला काय भाग जात नाही, 51 आहे असं लिहून टाका. चला परत 2 आणि 6 मध्ये परत भाग कशाने भाग जातोय, 2 ने भाग जातोय. परत बघा बे बे त्रिक 6, 17 आहे असं आणि इकडे 51 आहे असं, कारण त्याला काय 2 ने भाग जात नाही. ठीक आहे बघा, आता कशाने भाग घालावा, 3 ने भाग घालावा. बघा 3 ने भाग जातोय बघा. चला 1 ला तर काय विषय नाही, 1 ला 1 आहे लिहून टाका. बघा 3 1 3, 17 ला पण भाग जात नाही, 3 17 आहे असं लिहून टाका. 51 ला भाग गेला बघा, 17 त्रिक 51. आता खाली काय निघेल बघा, चला 17 निघते बघा, 17 ने भाग घालावा. 17 1 17 आणि 17 1 17, 1 आहे असं लिहून टाका इकडे. ह्या सगळ्या संख्यांचा गुणाकार करा, काय निघते बघा, हे दोन्ही बघा 17 त्रिक 51, 51 गुणिले 2 किती झाले, 102, 102 गुणिले 2 किती झाले, 204 झाले. पहा 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 17 बरोबर किती झाले बघा, 204. पण काय म्हटले बघा, इथं एक संख्या 4 ने वाढवल्यानंतर ना 4, 12, 34, 51 या संख्यांचा लसावी आहे. म्हणजे कधीही या संख्येमध्ये 4 वाढवल्यानंतर मग 4 वजा करा, ती संख्या कुठली असेल बघा, 200. 200 मध्ये जर 4 वाढवले तर ती थोडक्यात काय 204 येते, त्यावेळेस ती लसावी बनते. कोणाचा, 4, 12, 34, 51. आपलं उत्तर काय असेल मग 200, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अपूर्णांकावरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 4 ने मोठा आहे. बघा एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या बघा बघा अपूर्णांक आपण इकडे पकडू बघा, अपूर्णांकाचा अंश झाला x. ठीक आहे, छेद काय म्हटले बघा, एका अपूर्णांकाचा छेद हा त्याच्या अंशापेक्षा 4 ने जास्त आहे. मग इथं 4 ने मोठा आहे म्हणजे x अधिक 4 हा झाला अपूर्णांक. ठीक आहे, आता इक्वेशन मध्ये काय म्हटले बघा, त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 11 मिळवले, म्हणजे बघा x मध्ये 11 मिळवले, अंशामध्ये 11 मिळवले व छेदातून 1 वजा केल्यास, बघा 4 x अधिक 4 मधनं 1 वजा केल्यास, अंशामध्ये 11 मिळवले आणि छेदामधून 1 वजा केल्यास बघा अपूर्णांकाची किंमत 7/3 येते. म्हणजे इज इक्वल टू उत्तर काय निघते बघा, 7/3. तर मूळचा अपूर्णांक कोणता आहे, ते x ची व्हॅल्यू आपल्याला कळून जाते. काय निघेल बघा इकडं, 3 ने ह्याला काय निघेल बघा, 3x अधिक 11 बरोबर, हे काय येते बघा, हे बरोबरच्या इकडे घाला बघा, 7 ने ह्याला गुणा, काय निघते बघा इकडं, x अधिक 4 मधने गेला 3 राहिले. आता करा गुणाकार बघा, 3 गुणिले 1 झाले 3x अधिक 3 गुणिले 11 झाले 11 त्रिक 33 बरोबर. 7 ने x ला गुणलं झालं 7x अधिक 7 ने 3 ला गुणलं 7 त्रिक 21. बघा हे 3x बरोबरच्या पलीकडे टाका, म्हणजे काय होईल बघा, 7x वजा 3x आणि 21 बरोबरच्या अलीकडे आणा, 33 वजा 21. म्हणजे बघा 7 मधनं 3 गेले, खाली राहिलं 4x आणि 33 मधनं 21 गेले, किती येते बघा, 21 आणि 31 32 33 म्हणजे 12 आले इकडं. म्हणजे x ची व्हॅल्यू काय निघेल बघा, 12/4 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली इकडं, x बरोबर झाला 4 1 4 4 त्रिक 12 म्हणजे 3 निघाला, x ची व्हॅल्यू निघाली 3. मग आपला अपूर्णांक कुठला असेल बघा, हा इथं x बरोबर किती आहे, 3. 3/3 अधिक 4 बरोबर किती झाले, 3/4 आणि 3 7 म्हणजे 3/7, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नंबर सिस्टीमवरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, P आणि Q व्यस्त चलनात आहेत. जेव्हा P बरोबर 7
तेव्हा क्यू बरोबर 13 असतात. तर पी बरोबर 14 असेल तर क्यू ची किंमत काढा. बघा आता समचलन आणि व्यस्तचलन हा एक प्रकार असतो बघा. आता लक्षात घ्या इथे काय दिसते बघा, पी ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला त्यांनी, 6. बघा पी आणि इकडे क्यू मांडा. बघा इकडे पी ची व्हॅल्यू 7 असेल तर क्यू ची व्हॅल्यू किती आहे बघा 13. आणि पी ची व्हॅल्यू जर 14 असेल तर क्यू ची व्हॅल्यू किती विचारले. तर बघा लक्षात घ्या आता इथं काय शब्द दिलाय त्यांनी, व्यस्त दिलाय, बरोबर आहे की नाही. बघा आपण तिरकस गुणाकार करतो, बरोबर आहे. तिरकस गुणाकार काय करतो आपण, सगळ्या संख्या समचलनामध्ये आणण्यासाठी. म्हणजे बघा जर जी बाजू डावी बाजू जेवढी आहे तेवढी बाजू उजवी आणण्यासाठी आपण काय करतो, तिरकस गुणाकार करतो. तिथं आपण समचलन करतो. मग थोडक्यात काय बघा समचलनामध्ये तिरकस गुणाकार असतो. सम जरी असलं तर करताना गुणाकार तिरका करतो. आणि व्यस्त चलनामध्ये कसं आहे बघा, बघा भले नाव जरी व्यस्त असलं तर लक्षात काय ठेवायचं बघा, तर बघा ह्या समोरासमोर संख्यांचा गुणाकार करायचा आणि मध्ये फक्त छेद देऊन टाकायचं, संपला विषय. पहा पी ची व्हॅल्यू 7 आहे तर क्यू ची व्हॅल्यू 13 आहे. पी ची व्हॅल्यू 14 झाली तर क्यू ची व्हॅल्यू किती असेल येते लक्षामध्ये बघा. मग काय निघेल बघा इथं, बघा किती येते, 7 1 7, 7 2 14, बरोबर आहे का. बघा मग किती निघेल बघा, 13/2 निघेल. किती निघाले इकडे, 13/2, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 484 गुणिले 144. बरं हा, आता तिकडे काय दिले बघा, 69.696 छेद 14.4. बरं आता लक्षात घ्या, ह्या आधी काय करा, सुरुवातीला आतल्या सगळ्या संख्या पूर्णांकात काय होईल बघा लिहिल्यानंतर. बघा जास्त लहान संख्या कुठे वरती आहे, बरोबर आहे नाही, तर दशाच्या पूर्णांकाच्या पुढे 3 घर आहेत. वरती 3 शून्य वाढवा. 3 शून्य वाढवले काय होईल बघा, ही सगळी संख्या पूर्णांकात येईल. मग जर अंशाला जर 3 शून्य वाढवलं तर छेदाला पण 3 शून्य वाढवा. इथं काय होईल बघा, 1 शून्य वाढवला 144 होईल आणि परत शिल्लक 2 शून्य देऊन टाकायकडे. ठीक आहे बघा, आता ह्याची व्हॅल्यू काय ते आपल्याला इथं माहिती आहे, किती आहे बघा, 484 गुणिले 144. ठीक आहे बघा, छेद इथे किती दिसते बघा तुम्हाला, 144 गुणिले 100 तात्पुरतं लिहून टाका. ही हे एकच आहे. ठीक आहे, आता 144 ला 144 कॅन्सल झालं. बरोबर आहे का. बघा 484 कितीचा वर्ग आहे, तर 22चा वर्ग आहे. आणि 100 कितीचा वर्ग आहे, तर 10चा वर्ग आहे. मग काय निघेल बघा इकडे उत्तर 2.2. बघा ऑप्शन नंबर 4 असेल आपलं, 2.2. ठीक आहे, तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.